पाहता लोचनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो पाहता लोचनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा पाहता लोचनी सुख झाले हो तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा होता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर प्रथम देवी वरा सर्व सुखाचे आदर सर्व सुखाचे आगर बापर फुमा देवी वरा सर्व सुखाचे बापर फुमा देवी सुखाचे आदर बापर फुमा देवी तू हा विठ्ठल बरवा तू हा माधव बरवा तू हा माधव बरवा तू हा माधव बरवा सर्व सुखाचे आधार बापर फुमा देवी वर तू हा विठ्ठल बरवा तू हा माधव बरवा तू हा माधव बरवा तू हा माधव बरवा जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण चालिले न वाटे चालिले न वाटे चालिले न वाटे चालिले न वाटे गावनिया जाता 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 वाटे चालेले न वाटे चालिले न वाटे चालेले न वाटे चालिले न वाटे गावनिया जाता 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 वाटे परवा वैष्णव
वैष्णवांचा संग परवा वैष्णवाचा संग परवा वैष्णवांचा संग परवा वैष्णवाचा संग येतो सामोरा श्रीरंग 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 नाही भय आड नाही भय आड नाही भय आड नाही भय आड काही विषमाचे जड काही विषमाचे जड काही विषमाचे जड काही विषमाचे जड विषमाचे जड काही विषमाचे जड परवा वैष्णवांचा संग परवा वैष्णवाचा संग परवा वैष्णवांचा संग परवा वैष्णवाचा संग येतो सामोरा श्रीरंग 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 तुका म्हणे भक्ती तुका म्हणे तुका म्हणे भक्ती तुका म्हणे भक्ती सुखरूप आदी अंती भक्ती सुखरूप आदी अंती सुखरूप आदि अंति सुखरूप आदि अंति सुखरूप आदि अंति तुका म्हणे भक्ती तुका म्हणे भक्ती तुका म्हणे भक्ती तुका म्हणे भक्ती सुखरूप आदी अंती भक्ती सुखरूप आदी अंती सुखरूप आदि अंति सुखरूप आहे सुखरूप आहे अंति सुखरूप आहे परवा वैष्णवांचा संग परवा वैष्णवाचा संग परवा वैष्णवाचा संग येतो सामोरा श्रीरंग येतो सामोरा श्रीरंग श्रीरंग येतो बाबाला श्रीरंग बाबाला श्रीरंग बाबाला श्रीरंग टाळी वाजवा भजन करा जय 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 विठोबार जय 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 चालिले न वाटे
चालिले न वाटे गावोनिया जाता वाटे बरवा वैष्णवांचा संग येतो सामोरा श्रीरंग नाही भय आड नाही भय आड काही विषमाचे जड बरवा वैष्णवांचा संग येतो सामोरा श्रीरंग तुका म्हणे भक्ती सुखरूप आदिअंती बरवा वैष्णवांचा संग येतो सामोरा श्रीरंग विठ्ठल चालिले न वाटे गावोनिया जाता वाटे बरवा वैष्णवांचा संग येतो सामोरा श्रीरंग तुका म्हणे नमो हरीची दासा नमो हरीची दासा म्हणे नमो हरीची दासा म्हणे नमो हरीची दासा तेथे सर्व इच्छा पुरत से सर्व इच्छा पुरत असे सर्व इच्छा पुरत तुका म्हणे नमो हरीची नमो हरीची चालिले न वाटे गावोनिया जाता वाटे बरवा वैष्णवांचा संग येतो सामोरा श्रीरंग प्रस्तुस्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र देहनिवासी असलेले वैदिक सिद्धांत शोधक सकल साधक जनबोधक संसार गतिरोधक पंढरी पथ साधक श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील गोड असा हा अभंग आहे. प्रस्तुत अभंगात श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय हे वैष्णवांच्या संगतीत जर आपण वारी केली तर वारी करताना जो वैष्णवांचा संघ आपल्याला लाभतो तो वैष्णवांचा संघ आपल्याला 6 प्रकारे फलदायी ठरून कसा बरवा ठरतो आजच्या अभंगात तुकाराम महाराज सांगतात. विठ्ठल अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी 2 शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांच्या पादस्पर्शाने तथा ज्ञानोबरायद्वारा रचित ज्ञानेश्वरीच्या जन्माने पवित्र झालेला जिल्हा, पुण्यश्लोक अहिल्या मातेच्या नावाने नूतन अलंकृत झालेला जिल्हा अहिल्यानगर जिल्हा. या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अनेक तालुके, त्या अनेक तालुक्यापैकी श्री संत शेख मोहम्मद महाराज, श्री संत निंबराज महाराज देवदैठणकर, श्री संत प्रल्हाद महाराज महापुरुष, श्री संत तात्या महाराज महापुरुष आदी साधू संतांच्या कीर्तनाने दहळून निघालेला तालुका. श्रीगोंदेकर प्रसिद्ध यवन नामे शेख मोहम्मद महाभक्त द्विज प्रल्हाद जेने मुकुंद वश केला असं ज्यांचं वर्णन आहे. अशा अनेक साधू संतांच्या पादस्पर्शाने पावन झालेला तालुका श्रीगोंदा तालुका. आणि या श्रीगोंदा तालुक्यामध्ये आदर्श गाव टाकळी लोणार. या टाकळी लोणार गावामध्ये हा 3-3.5 दिवसाचा कीर्तन महोत्सव किम निमित्ताने आहे सर्वांना ज्ञात आहे. आपल्या वारकरी संप्रदायाचे थोर कीर्तनकार, एक प्रेममूर्ती म्हणून असलेले पंढरीरायाचे निष्ठावंत वारकरी वैकुंठवासी ज्ञानोबा माऊली सुडके उर्फ काकांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हा 3.5 दिवसाचा कीर्तन महोत्सव. आणि त्यामध्ये आज 2ऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्या वाट्याला दिलेली आहे. आणि या निमित्ताने समस्त सुडके परिवार, त्यांचा नातलग परिवार आणि बहुसंख्य वारकरी परिवार अशा त्रिवेणी संगमामध्ये हे प्रथम पुण्यस्मरण पार पडत आहे. वैकुंठवासी
माऊली काकाजींच्या पाठीमागं मोठा परिवार आहे. काकाजींचा जन्म ज्यांच्या पोटी झाला ते वैकुंठवासी बाबूराव महाराज आणि आई वैकुंठवासी लक्ष्मीबाई. काकांजींचा जन्म झाल्यावर आमच्या त्या तिकडं शेवगाव पाथर्डी तालुक्यात मळेगाव आहे ना, माळेगाव, आणि तिथं त्यांची जन्मभूमी. नंतर टाकळी चौधरीला येऊन राहिले आणि तदनंतर मग या भागाचं खूप प्रेम बसलं आणि या भागात आले. तुका म्हणे आलो शोषित संकटे. काकाजीने जी संकट भोगली ती कोणाच्या वाट्याला येऊ नये, खूप संकट भोगली. असं तुका म्हणे आलो शोषित संकटे, मी हे माझे ओखटे आहे देवा. अशा अनेक संकटातून पार करून बहु खेदशीन आलो सोसोनिया वन, विठोबा विसाविया विसाविया पडो देई पाया. आणि मग या पवित्र भावनेने हेही गाव अगदी त्यांच्या भक्तीला पुरून उरलं हे गाव महाराज. आणि मग या गावामध्ये माऊली राहिले. काहीच नाही. कफल्लक, सुडके शब्दाचा अर्थच कफल्लक होतो. मी तोच अभंग घेणार होतो. आम्ही सदैव सुडके जवळी येता. सुडके शब्दाचा अर्थ श्री गुरु विठ्ठल महाराज घोले सांगायचे, कफल्लक फकीर, जातिवंत संन्यासी. असं सुडके म्हणजे फकीर, सडे, मोकळे. असेच हा परिवार. माऊली मग इथं आल्यावर वारकरी शिक्षण संस्थेमध्ये गेले. वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 4 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि मग आपल्या भागात आले. मग महादेव दऱ्यातून पैठण दिंडी, महादेव दऱ्यातून कार्तिकीला दिंडी आणि गुरुप्रीत वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना झाली. 2 चिरंजीव, गणेश महाराज, श्यामसुंदर महाराज, मंडळी गंगा भागीरथी कुसुमबाई, असा एक मोठा परिवार त्यांचा. गणेश महाराजांनी मी एकाच वर्गात शिकायला. आळंदीमध्ये श्री गुरु वैद्य महाराजांचे सेवेला गणेश महाराज होते. गणेश महाराजांकडं वैद्यबाबांच्या पखवाज क्लासचे बोल लिहायचं काम होतं. बोल लिहायचे आणि वैद्यबाबाला रोज संस्थेतून, जुन्या संस्थेतून नव्या संस्थेत बाबा निघाले. बाबा असे पाठीमागं हात टाकून चालायचे आणि गणेश त्यांच्या मागं पिशवी घेऊन. असे गणेश महाराज बाबांची दोन वर्ष होते आम्हाला बाबा 3 वर्ष होते. पहिल्या वर्षात भांडारकरही आम्हाला शिकवलं त्यांनी, दुसऱ्या वर्षात अर्धी गीताही शिकवली, तिसऱ्या वर्षात पंचदशी शिकवली. वैद्यबाबाने पंचदशी 2-3च वर्षाला शिकवली, त्याच्यात आम्ही एक आहेत बघा. आणि मग अशा 3ही वर्षामध्ये गणेश महाराज वैद्यबाबांच्या सेवेला, आम्ही दोघं एकाच वर्गात शिकलेलो. आणि मग माऊलींचा संबंध माझा आणि माऊलीचा संबंध येण्याचं कारण, मला एकदा तिकडं भगवानगडाच्या पायथ्याला लाड जळगाव म्हणून आहे, तिथं कीर्तन नवरात्रातलं, शेवगाव तालुक्यात असेल ते गाव, शेवगाव तालुक्यात कीर्तनाला जात असताना आम्ही एसटीने फिरायचो. नवीनच त्यावेळेस संस्था नुटकेच आम्ही दोघं संघच संस्था सुटलो 2007ला. 2004 ते 2007 असा आमचा कालावधी. 2007ला संस्था सुटलो. मग आपले लोक आम्हाला बोलवायचे कीर्तनाला. मग आम्ही त्या लाड जळगावला मला कीर्तन. मग मी आपलं नगरवरून मला इकडं कुठंतरी कीर्तन होतं घाटशिरसपाशी, ते कीर्तन केलं आणि देवराय फाट्यावर येऊन उभा राहिलो. म्हणजे वृद्धेश्वर फाटा म्हणतात त्याला. एखाद्या एसटीला हात करून जायचं तर अनायासे माऊली काका गाडी घेऊन आली होती. माझ्या खांद्यावर पताका, 2 बागलात 2 पिशव्या आणि देवपूजेची 1 पिशवी, ग्रंथाची 1 पिशवी, कपडे त्याच्यात, खांद्यावर पताका. त्यांनी पाहिलं कोणीतरी कीर्तनकार वारकरी दिसतोय, पण विद्यार्थी दिसतोय. माऊलीने होऊन गाडी उभी केली माझ्यापाशी आणि मग मी गाडीत बसलो. माऊली काकांचं मी नाव ऐकून होतो, पण मी प्रत्यक्ष माऊली काकांना पाहिलं नव्हतं, कारण गणेश महाराजांना आम्ही एकाच पाठाला, पण अशी वडिलांना पाहण्याचा योग कधी आला नव्हता. आणि मग गाडीत बसल्यावर मग त्यांनी मला आधी माझं नाव गाव सगळं विचारलं. मी त्यांना विचारत होते, मला सांगेनात. काकाजीचा स्वभाव जरा गमतीशीर होता, ते फार बडबड करत नव्हते, मितभाषी होते. मग त्यांनी माझी सगळी चौकशी केली. तुमचं नाव काय, गाव काय, कोणाकडे शिकले, कसे शिकले, कधी सुटले. मग तुमच्या पाठाला गणेश सुडके होते का? म्हणलं हो, आम्ही दोघं एकाच पाठाला. म्हणलं तुम्ही ज्या अर्थी सांगता त्या अर्थी तुम्ही कोण आहे? मग ते म्हणले मी गणेशचे वडील आहे म्हणले. आणि मग ओळख झाली. मग त्यांनी मला थेट पुढं सोडलं. मला जिथं कीर्तनाला जायचं होतं परत ते जवळजवळ सोडलं माऊलींनी. आणि मग तेव्हापासून माऊलीचा आमचा परिचय झाला. मग माझ्याकडं जेवढे चांगले नियोजन आले, त्या चांगल्या नियोजनामध्ये मी माऊलीला सेवा देत गेलो. नावी सांडस यालाच सेवा दिली मी त्यांना, सणसवाडीला महिपती महाराज संस्थांवर त्यांची सेवा झालेली, लतीफ महाराजाला साक्षी इथं. अशा अनेक वेळा मी त्यांना सेवेला बोलवलं. त्यांनी सुद्धा इथं 2दा मला
यांचा जो माघ महिन्यातला उत्सव राहायचा, त्या उत्सवात 1-2 कीर्तनं मी इथं केलेली. आदरणीय सुनीलजी महाराज माझ्या पुढे बसलेत, त्यांच्याच आग्रहाखातर इथं आलो होतो. असं एक ऋणानुबंधाचं नातं जोडलं गेलं. काय कोण जाणे, माऊलीचा सगळ्यात महत्त्वाचा गुण ते अजात शत्रू होते महाराज. अजात शत्रू, लय मोकळ्या मनाचा माणूस. प्रत्येकाला कोणी ना कोणाला शत्रू असतातच. माऊलीला शत्रूच नव्हता महाराज. लय मोकळ्या मनाचे, लय प्रेमळ, लय साधा स्वभाव, अतिशय साधा स्वभावाचं हे व्यक्तिमत्व. आणि एक त्यांचा सर्वात महत्त्वाचा तो गुण. दुसरा गुण म्हणजे चिंतनीय कीर्तन. माऊलींची कीर्तनं ज्यांनी ज्यांनी ऐकली असेल, तुमच्या लक्षात येईल माऊली काकांच्या कीर्तनात चिंतनावर खूप भर राहायचा महाराज. एकही व्यंग वाक्य येत नव्हतं. मी त्यांचं बारीक कीर्तन ताराबादला ऐकलं होतं. मी तेवढंच एक कीर्तन ऐकलं बरं का त्यांचं. माझ्यापेक्षा तुम्ही त्यांची 100-125 कीर्तन ऐकली असे, मी त्यांचं एकच कीर्तन ऐकलं. बारीक ऐकलं होतं कीर्तन. चिंतनाची धाटणी, एकही अशी व्यंगात्मक जागा त्यांनी काढली नव्हती. असे खूप माऊलींचं ते चिंतनात्मक धाटणी, स्वभाव खूप मनमिसाळू, प्रेमळ, खूप आदराने बोलणं, प्रत्येकाशी आदराने संबंध ठेवणं. कलापोषक म्हणजे त्यांनी ही जी गुरुप्रीत वारकरी शिक्षण संस्था काढली, याच्यातून खूप मुलं तयार केली महाराज. काही गायक तयार झाले, काही पखवाजे झाले, काही कीर्तनकार, नाही तर कोणी पोलीस झाले असो. असे अनेक मुलं घडवली त्यांनी. आणि इथं ज्या वेळेस मी 2दा कीर्तनं इथं केली, तर दोन्ही वेळेस सात संगत खूप छान. आदरणीय संजय महाराज आहेत इथं, आदरणीय आमचे सुनील महाराज आहेत. हे दोन्ही माझ्या दोन्ही पूर्वीच्याही कीर्तनाला हेच दोघं होते. आणि मला आजही येताना म्हटलं हे दोघं सापडतील, नेमकेच सापडले महाराज. असं माऊलींचं फड परंपरेवर खूप प्रेम. या सुडके परिवारावर वामन भाऊंची कृपा पहिली. आणि मग तेव्हापासून या मंडळीने पैठण दिंडीला जे फडकऱ्याचे नियमावली ती सगळी पाळली महाराज. तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगतो, हे बघा पखवाजाला घोडी अख्ख्या श्रीगोंद्यात तुम्हाला फक्त ह्याच गावात पाहायला भेटेल महाराज. पखवाज घोडीवर, 4ही पखवाजाला झुले. बऱ्याच वेळा वाजवणारे काय करतात, आपल्या तोंड पुशीत येतं आणि तेच रुमाल त्याच्यावर टाकीत महाराज. अरे ते देव आहे आपला, आपले कपडे वापरलेले त्याच्यावर ठेवू नये. आता तरी काढून घ्या असो. आपले तोंड पुसलेले उपरणे त्याच्यावर ठेवू नये. वैकुंठवासी इथं आदरणीय गोविंद महाराज बसले, त्यांना विचारा. तात्या महाराज महापुरुष यांनी एकदा रामकिसन भाऊला शिरापूरला कीर्तन दिलं होतं. आणि शिरापूरला कीर्तनाला भाऊ आले, बिगर जुलीचा पखवाज होता. रामकिसन भाऊ म्हणजे पखवाजाच धोतर पहिलं काढा. पखवाजाला वसर नाही, पखवाजाला काय आला पाहिजे. तुम्ही गोविंद महाराजाला विचारा, मी खोटं सांगत असेल तर. रामकिसन भाऊ येडशीकर भाऊ बोलले, त्याने पखवाजाचं धोतर काढा, पखवाजाला वस्त्र नाही, पखवाजाने घालायचं नाही. मग वस्त्र इकडून तिकडून आणून शाल टाकली. शाल टाकल्यावर रामकिसन भाऊ होते ते. मग रामकिसन भाऊला सोडायला ज्यावेळेस पंढरपुरात गाडी पाठवली, तर रामकिसन भाऊनी एक झूल दिली. ती झूल शिरापूरकरांनी आजूक जपून ठेवलेली आहे महाराज. रामकिसन भाऊच्या आजची झूल आहे, येडशीकर भाऊची आजची झूल आहे. हे माऊलीवर एक फडकरी, आता फडकऱ्याच्याच घरात जन्मले होते ते. त्यांचे वाडवडील सगळे संस्कारातलेच होते. पखवाजाला झोल, पखवाजाला घोड्या, हे जरी पटका, ज्याला जरी पटका म्हणतात. हे जे ध्वज आहेत पिवळे 4, आपलं पताका वेगळी आणि जरी पटका वेगळा. हा जरी पटका वारकऱ्यात कुठून आला आहे माहिती? जगद्गुरु तुकोबरायचे चिरंजीव नारायण महाराज देहूकर यांनी 1685ला पहिला पालखी सोहळा काढला. त्याच्या अगोदर नाथांचा आणि निम्मराज महाराजांचा निघायचा, कारण ते सोहळेही त्याच काळातले तर अगोदरचे. पण विशेष सोहळा जो निघाला वारकरी संप्रदायामधला, तो तपोनिधी नारायण महाराज देहूकर, तुकोबरायचे धाकले चिरंजीव. बरं, तपोनिधी नारायण महाराज देहूकरांनी 1685ला सोहळा काढला. पण कधी? ज्या काळात औरंगजेब 4.5 लाखाची फौज घेऊन महाराष्ट्रात होता. हे छत्रपतींचं राज्य बुडवायचं. त्यावेळेस गादीवर छत्रपती संभाजीराजे होते. हे राज्यच बुडवायचं. त्याने गोळकोंड्याची कुतुबशाही बुडवली होती, ज्याला 250 वर्षाची परंपरा आहे. 250 वर्षाची परंपरा असलेली आदिलशाही बुडवली होती. नगरची तर निजामशाही आधीच बुडवलेली होती. आदिलशाही बुडवली 250 वर्षाची. 2-250 वर्षाची कुतुबशाही बुडवली ना, तर मराठाशाही 40 वर्षाची. हे तर काय आत्ताच्या आत्ता उडून लावू. औरंगजेब इथं मेला, पण मराठाशाही नाही बुडाली महाराज. वा, तुमच्या माहितीसाठी सांगतो, औरंगजेब मेला त्या गावाचं औरंगपूर. इथे बघा माझ्यात पुढं बसलेत ते. हातवळण औरंगपूरवाले इथंच बसलेत माझ्या पुढं. मला हेच सांगायचंय की काय कोण जाणे,
त्यावेळेस नारायण महाराजांना वाटलं की आपण दिंडी सोहळा काढायचा. छत्रपती संभाजीराजांनी 2 सरदार दिले, एक दाभाडे सरदार आणि एक इंगळे सरदार. एका बाजूने इंगळे सरदाराचं सैन्य चालायचं, एका बाजूने दाभाडे सरदाराचं सैन्य चालायचं. मधून तपोनिधी नारायण महाराज ज्ञानोबरायच्या तुकोबरायच्या पादुका घेऊन सप्तमीला प्रस्थान, आज अष्टमीला मुक्काम आळंदीत आणि आजचं प्रस्थान. आणि दोन्ही पादुका अशा समोरासमोर. अजूकही देहूच्या पालखीत 2 पादुका आहेत, आळंदीच्या पालखीत एकच येतात. पण देहूकराकडं माऊलीच्या पादुकाचा सगळ्यात पहिला मान देहूकरांकडे. देहूकर हे माऊलीचे रक्तवंशज जरी नसतील तरी विद्यावंशज आहे. देहूकरच मूळ वंशज आहे. माऊलीचा पहिला सोहळा देहूकरांनी काढलेला आहे. ज्ञानबा तुकाराम हे भजन देहूकरांनी आणलंय. जगत देहूकराच्या कीर्तनाची सुरुवात सुंदरते ध्यानी नाही, रूप पाहता लोचनीने. वास्तविक पाहता सुंदरते ध्यानी करायला पाहिजे. तुकाराम महाराजाचा अभंग आहे ना. देहूकर माऊलीला खूप मानतात. तो ज्ञानोबरायचं पहिलं मंदिर देहूकरांनी बांधलं आणि महिना एकादशीचा कीर्तनाचाही मान देहूकराला आहे. तुम्ही आळंदीला येतात का? पण मी सांगतोय नाही देहूकर आंधळ्याची वरात आणि बाहेरच्या घरात. देहूकर सांगतोय तुम्हाला, देहूकराचा हा पुरुषार्थ आहे. आणि मग या पुरुषार्थातून पहिला सोहळा ज्यावेळेस काढला त्यावेळेस छत्रपती संभाजीराजे यांनी हे जरी पटक्याचा मान दिलेला आहे. हे जे जरी पटके आहेत ना, हे छत्रपतींनी वारकऱ्याला दिलेले, संभाजीराजांनी दिलेले. आस्था गायत दरवर्षी बिनचुकता साताऱ्याहून जरी पटका देऊला येतो. आज येतो विठ्ठल. इतिहास आहे. कालच त्यांचं प्रस्थान झालंय देहूकरांचं. मला हेच सांगायचंय, माऊलीला ती आवड बघा. त्याला ही पितळी दांड्या, वा पितळी दांड्या आहेत त्याला. असं एक पताका काऊची, बऱ्याच दिंड्यात पताका शिवसेनेची झेंडी गावातून ग्रामपंचायतीतून आणायचे आणि दिंडीत न्यायचे. दिंडीचं विसर्जन ग्रामपंचायतीतच करायचे. कडक कपडे, 17 लफडे, हेच कारभारी दिंडीचे. त्याच्यामुळे तर एका दिंडीच्या 2 दिंड्या झाल्या महाराज. 2 दिंड्या का झाल्या त्याचं हेच कारण आहे. वर बघा असो. आणि मग माऊलीच्या काऊच्या पताका, जरी पटका, पताकाला वेळूची काठी, दुसरी काठी नाही. माऊलीला हा अभिमान, वारकरी संप्रदायाचा अभिमान होता महाराज. हे माऊलीने जपलं. काय कोण जाणे इतकं प्रेम मिळवलं. तुमच्या माहितीसाठी सांगतो, माझ्या पुढं 30-40 कीर्तनकार बसलेले, हमखास 50. बारीक जर मोडले तर 50च्या पुढे कीर्तनकार बसलेले इथं. फक्त हे माऊलीवर प्रेम, माऊलीवर प्रेम म्हणून आज एवढे आलेत. नाहीतर खरं आज हे सगळे आळंदीला असतात. ज्ञानबा तुकाराम आज प्रस्थान आहे. बरं मी प्रस्थान सोडून पहिल्यांदाच आलोय. असं एक माऊलींचं पवित्र जीवन. काय कोण जाणे, पण ते अचानक आजारी पडले आणि आजारी पडल्यावर काही कळलंच नाही. आणि ज्यावेळेस ही बातमी कानावर आली की माऊली पांडुरंगाच्या चरणी विलीन झाले, हा म्हणता बातमी पसरली. आम्ही तर सोहळ्यातच होतो. पहिलाच माऊली आणि काय प्रस्थानला मरण आलं. आजही प्रस्थान. उद्याचा दिवस माऊलींचा पुण्यतिथीच आहे. माऊली निघायची, निघण्याच्या दिवशी 9मीला माऊलींचं प्रस्थान. आज अष्टमीला आजही आमच्या नगर तालुक्यात वैकुंठवासी छगन महाराज मालुसरे यांचं हे आज गमन झालं बरं का. एक इस्लाम घराण्यातले पण पूर्ण हिंदू झालेले. हो, मग त्यांनी शोधलं आपले आडनावं अमुक तमुक, तर ते आज छगन महाराज मालुसरे तेही आजच पांडुरंगाच्या चरणी विलीन झाले. आमच्या वाळकीकरांचा त्यांचा खूप संबंधित. वाळकीकर बसलेत. विठ्ठल विठ्ठल. काय मरण आलं या मंडळीला महाराज. माऊली ज्यावेळेस पंढरीला निघाली त्यावेळेस माऊलीची पालखी पंढरीला निघाली आळंदीतून आणि इकडंही माऊलीने देह ठेवला. आणि मग आम्हाला वारीतून येता आलं नाही. फक्त फोन झाला गणेश महाराजांना. आणि मग श्रावणात आल्यावर मी एकदा माऊलीला इथं येऊन गणेश महाराजांना भेटून गेलो. सगळ्या परिवाराला सांगितलं की आपण जसे माऊलीच्या मागं उभं राहिलो तसं आज आपण गणेश महाराजाच्या मागं उभं राहिलं पाहिजे. गणेश महाराजाला आपल्या आधाराची गरज आहे. गणेश महाराजाचा स्वभावही खूप मनमिसळू आहे. कलाकार, गायक, वादक, गावगावचे सप्ताहाचे संयोजक खूप जपायचे. माऊलींनी या भागामध्ये हजारो माळकरी तयार केले महाराज. खूप. तात्या महाराज गेल्यानंतर या भागाला असा भरभक्कम माणूसच भेटला नव्हता तात्या महापुरुषांच्या नंतर. पण मग माऊलीने प्रत्येक गावाला जाऊन माळकरी तयार केले. उत्सव, भजनी मंडळं, कीर्तनकार, गायक, वादक, खूप गावांच्या उत्सवाला माऊलीमुळे बळकटी आली. आज माऊलींचं हे प्रथम पुण्यस्मरण. जयपूरवरून मूर्ती घडून आणली. अगदी देखीव आखीव रेखीव मूर्ती महाराज.
उद्या मूर्ती प्राण प्रतिष्ठापनेचं कीर्तन आमच्या आदरणीय सुनीलजी महाराजांचं आहे. या निमित्ताने मग हा कार्यक्रम आखला. सगळ्यात पहिली तारीख मला दिल्या. त्याला 3 दिवसाचा कार्यक्रम. तुम्ही जी घेताल ती पहिली घ्या, दुसरी घ्या, तिसरी घ्या. मग तुम्ही जी घेताल ती मग म्हटलं मी आजची घेतो. आणि मग आजची ही सेवा स्वीकारली. या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आलाय. खूप मोठी मोठी मंडळी माझ्या पुढे येऊन बसलेली. आदरणीय वेदांताचे उपासक काळे गुरुजी आहेत. आदरणीय हरिभक्तीपरायण गोविंद महाराज माझ्या पुढे बसले की आपण श्रीगोंदा दौंड कर्जत ज्यांच्या पायावर आदरणीय मस्तक ठेवतो. सुनीलजी महाराज आहेत. आमचे आदरणीय रघुनंदन महाराज बसलेत. आमचे नगरचे सभापती आलेले आहेत. पंचायत समितीचे झरेकर पाटील आहेत. त्यांच्याबरोबर आमच्या लोहिया धर्मशाळा ट्रस्टचे सुरेश भाऊ आहेत. धोंडे पाटील आहेत. भानगाव भजनी मंडळ आहे. आमचे आदरणीय युवा कीर्तनकार, आमचे ज्येष्ठ कीर्तनकार चंद्रकांत महाराज आहेत. हंडगर महाराज आहेत. इकडं सगळी दिलीप महाराज आहेत. लतीफ महाराज आहेत. संजय महाराज आहेत. आपले दोन्ही मृदंगाचार्य ऋषी महाराज, त्यांचे वडील आलेत माऊली. ते सकाळी आम्ही एकत्रच होतो. आदरणीय माऊली आहेत, ऋषी महाराज आहेत, महेश महाराज आहेत, अनिकेत महाराज आहेत. इथं बसलेल्या जवळजवळ 80% लोकांची मी नावं सांगू शकतोय महाराज. मी बी लय माणसात मिसळल्याला माणूस आहे महाराज. लय माणसात मिसळल्याला. इथं गावानिशी नाही, मी नावानिशी काहींना ओळखितोय. नुसत्या नावानिशी नाही, काहींना तर खोडीनिशी सुद्धा ओळखितोय बघा. पण आता त्याचा विस्तार करणार नाही. अशी सगळी परिसरातील आज श्रीगोंदा तालुक्यातून, तालुके आता सांगतो, कर्जत तालुक्यातून, दौंड तालुक्यातून, आमच्या नगर तालुक्यातून, आष्टी तालुक्यातून, सांगा शिरोर तालुक्यातून, पारनेर तालुक्यातून, अजून पाथर्डी तालुक्यातून, पंढरपूर तालुक्यातून, राहुरी तालुक्यातून, नेवासा तालुक्यातून, शेवगाव तालुक्यातून, आज प्रत्येक तालुक्यातून 10-10, 12-12 गावची मंडळी आज माऊली काकांच्यावर प्रेम करणारा वर्ग मोठ्या आदराने आलाय. आणि गणेश महाराजांनी तो ऋणानुबंध जपलाय. आणि म्हणून आपण सगळी मंडळी आलात. तुम्हा सर्वांचं सुडके परिवाराच्या वतीने मीच हार्दिक अभिनंदन करतो. विठ्ठल माऊलींचं जीवन अविस्मरणीय जीवन आहे. काही माणसं विसरायची असतात. काय त्यांना ध्यानात धरायचं महाराज? काही ध्यानात धरून काय फायदाच नाही महाराज. पण काही माणसं अविस्मरणीय असतात, नित्यस्मरणीय असतात, प्रातस्मरणीय असतात. त्यातील आमचे माऊली काका. कधी तुका म्हणे राहे आठवण चित्ती, ऐसी कृपा संती केली तुम्ही. सदैव वर्षानुवर्ष, शतकानुशतक यांची आठवण अंतःकरणामध्ये राहील. असे पवित्र महात्मे आमचे आदरणीय माऊली काका होते. मी गेल्या वर्षी काकाजींवर एक चांगला लेख लिहिणार होतो, पण वारीत नेटच नाही, इंटरनेट चलतच नाही महाराज. मग काय लिहून फायदा नाही, पाठवणं फायदा नाही. आता माऊलीवर मी खूप छान लेख लिहिणार होतो, कारण माऊलीला मी खूप जवळून पाहिलं होतं. असे आदरणीय माऊली, माऊलींच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन करतो. सर्व जनता जनार्दनाला एकच प्रार्थना आहे, आपण जसं माऊलींवर प्रेम केलं तसं आमच्या श्याम महाराजावर आणि गणेश महाराजावर प्रेम करावं, एवढीच तुमच्या पुढे माझी मागणी. विठ्ठल अभंग अनायासे वारीचा घेतलेला आहे. चालेले न वाटे गावोनी आ जाता वाटे, बरवा वैष्णवांचा संग येतो सामोरा श्रीरंग. आमच्या गायकवाड बंधूची सिस्टीम असली का अजिबात काळजी वाटत नाही महाराज. आणि दुसऱ्याची सिस्टीम असली तरी काळजी वाटत नाही. काय सांगून काय फायदा नाही असो. या अभंगात जगद्गुरु तुकाराम महाराज, वैष्णवांचा संघात जर आपण वारी केली तर ती वारी किंवा त्या वारीत घडलेला वैष्णवांचा संघ आपल्याला कसा बरवा ठरतो, 6 प्रकारे चिंतनात्मक भाव तुकोबाराय आजच्या अभंगात मांडतात. विठ्ठल सध्या आपल्याला प्रत्येकाला वारीला जायचंय. वारी शब्दाची सुरुवात व या अक्षराने होते. व या शब्दाचं वजन तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात दिसून येईल. मानवी जीवनाचा प्रवास 4 क्षेत्रातून होतो. 1 साधकीय क्षेत्र, 2 गृहस्थ क्षेत्र, 3 राजकीय क्षेत्र आणि 4 पारमार्थिक क्षेत्र. साधक दशेतून वागा म्हणजे विद्यार्थी जीवन. विद्यार्थी जीवनात, गृहस्थी जीवनात, राजकीय जीवनात आणि पारमार्थिक जीवनात या 4ही जीवनामध्ये व शब्दाचं वजन तुम्हाला दिसल. तुम्हाला कुठं कुठं वजन दिसलं मी सांगतो तुम्हाला. विद्यार्थी जीवनामध्ये व शब्दाला किंमत आहे, गृहस्थी जीवनामध्ये व शब्दाला किंमत आहे, राजकीय जीवनामध्ये व शब्दाला किंमत आहे आणि पारमार्थिक जीवनामध्ये सुद्धा व शब्दाला किंमत आहे.
विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये 3 व ला किंमत आहे, गृहस्थी जीवनामध्ये 3 व ला किंमत आहे, राजकारणामध्ये 3 व ला किंमत आहे आणि परमार्थात 3 व ला किंमत आहे. 4 त्रिक 12 व ऐका. आमच्या दिंडीचाही नंबर रथामागं 12 आहे आणि दिंडी बी बारामतीची आहे आणि बारामतीची 12 माणसं चलत आहेत, हे विशेष. आम्ही चालवतो ती दिंडी. असो, ऐका. व शब्दाचं वजन ऐका. मानवी जीवनाचा प्रवास विद्यार्थी जीवनातून होतो. हे जे विद्यार्थी जीवन आहे ना, या विद्यार्थी जीवनामध्ये 3 व विद्यार्थ्याने पाळले पाहिजे. 3 व कोणते? सगळ्यात पहिला व वेळ, दुसरा व विद्या आणि तिसरा व वैराग्य. विद्यार्थी जीवन जर यशस्वी कडाला न्यायचं असेल, या 3 व वर भर दिला पाहिजे. त्यातल्या सगळ्यात पहिला व वेळ. विद्यार्थ्याने वेळ वाया घालायची नाही. शेतकऱ्याने कणाकणातून धान्य गोळा करावं आणि विद्यार्थ्याने क्षणाक्षणातून विद्या मिळवावी. क्षणतः कणतश्चैव विद्याम अर्थम च प्राप्नुयात किंवा चिंतयेत. कणत्यागे, आपलं क्षणत्यागे कुतो विद्या, कणत्यागे कुतो धनम. धर्मशास्त्र सांगतं कणाचा त्याग केल्यावर कसं धन भेटल आणि क्षणाचा त्याग केल्यावर कशी विद्या भेटल. विद्यार्थ्याने वेळ वाया घालवायचा नाही. ज्ञानोबरायचं वर्णन समाधीच्या अभंगात देव करतात. माझ्या माऊलीने वेळ वाया घालवली नाही. भगवंत हृदयात सद्गत होतात. जो जो दिवस उगवला तो ज्ञानदेवे सफळ केला, पद पदांतर कथिला जेणे आत्माराम संतोषी. विद्यार्थ्याने वेळ वाया घालवायचा नाही. आपला तर वेळ असा आहे, आता माझं वाटत असे भय दिवसेंदिवस चालत जाय, येथे मी येऊनी केले काय नाही तुझे पाय आठविले. ऐका, आपले वर्षानुवर्ष वायाला जातात. विद्यार्थ्याने सगळ्यात पहिला व सांभाळायचा वेळ. तुका म्हणे घडी घडीने साधावी, त्रिगुणाची गोवी उगवणी. वेळ वाया घालायचा नाही. काळ जाऊन येदू वाया, चिंतू विठोबाच्या पाया. विठ्ठल. विद्यार्थी जीवनातला पहिला व ऐका वेळ, दुसरा व ऐका विद्या. मग त्या वेळेत काय मिळवायची? विद्या मिळवायची. महाराज, माणसाला पखवाजाचं ज्ञान पाहिजे, थोडे गायनातलं ज्ञान पाहिजे, 5-50 राग पाठ पाहिजे, वेगळ्या वेगळ्या चाली म्हणता आल्या पाहिजे, प्रवचनही बसवता आली पाहिजे, कीर्तनही बसवता आली पाहिजे, गाडी चालवता आली पाहिजे, मोबाईलही व्यवस्थित चालवता आला पाहिजे, पोहताही आलं पाहिजे. सगळ्या सर्वांगीण विद्या मिळवली पाहिजे. माणूस असा चौकोनी चिरा पाहिजे. वैकुंठवासी भीमसिंह महाराज, भीमसिंह महाराज पखवाजावर उभे केले, पखवाज वाजवणार, गायनाला उभे केले, चाली म्हणणार, प्रवचनाला बसवले, प्रवचन करणार, कीर्तनाला कीर्तन. पखवाजावर उभे केले, जर उजव्या हाताला पुडी असेल, डाव्या हाताला धुमा असेल, तसाच वाजवायचा. डाव्या हाताला पुडी असेल आणि उजव्या हाताला धुमा असेल, फिरवायचा नाही. कारण भीमसिंह महाराज हे सव्यसाची पखवाजे होते, दोन्ही हाताने वाजवणारे होते. आपणही दोन्ही हाताने वाजवतात, पण पुडी बदलून घ्यावा लागेल असो, किंवा पुडी द्यावा लागेल असो, विस्तार नको, शिष्टम सुस्पष्टम. बर ऐका ऐका ऐका. भीमसिंह महाराज सव्यसाची होते. दिलीप महाराज दोन्ही हाताने भीमसिंह महाराज. मी भीमसिंह महाराजाची खूप कीर्तन ऐकलेली, तर त्यांचं पखवाजही ऐकलेलं आहे. भीमसिंह महाराज विद्यार्थी जीवनातला पहिला व सांगितला वेळ, मी विचारणार आहे बरं का तुम्हाला. दुसरा व सांगितला विद्या, त्याने विद्या मिळवायची. विद्यार्थी हा विद्यार्थी असावा, धनार्थी नसावा. बर. आणि तिसरा व सांगितला वैराग्य. विद्या आणि वेळ जर मिळवायचीच असेल तर तिसरा व गरजेचा आहे. कारण वैराग्याशिवाय वेळही वाचत नाही आणि वैराग्याशिवाय विद्याही मिळत नाही. जयराम महाराज भोसले एक ओवी हमखास म्हणायची कीर्तनात. कोणती? तरी विरक्ती वाचोनी कही ज्ञानाशी तगनेची नाही. विचारा पोटे महाराजांना. जयराम महाराजाच्या कीर्तनात ही ओवी कायम राहायची. महाराज ज्याला वेळ साधायची आणि ज्याला विद्या मिळवायची त्याला वैराग्याची गरज आहे. वैराग्यवानाचा वेळही वायाला जात नाही आणि वैराग्यवान विद्याच मिळवतो. विठ्ठल. आणि वैराग्यवान विद्याच मिळवतो, अविद्या मिळवत नाही. सध्या मृत्यू लोकात अविद्येचे खूप उपासक आहेत. आपल्या उमरेकर धर्मशाळेमध्ये मी राहिलो होतो आणि आता कोणी मुक्कामी यायचं. एकदा आपल्या नगर भागातून काही मंडळी मुक्कामी आली. उमरेकर धर्मशाळा थोडी पडझड झालेली होती. एक रात्री विंचू निघाला आणि मला चावला. मला विंचू लय चढवतो महाराज. असा चावला, मी ओरडायला लागलो. माझ्या शेजारी एक व्यक्ती बसली होती, ती उठली. त्याने महाराज काय झालं? हो म्हणलं विंचू चावलाय. तो बघा विंचू.
तो चाललाय विंचू, मी काय मारला नाही, त्यालाही मारून नाही. त्याला म्हणलं कशा त्याने चूक केली तर आपण तरी काय करायची. विंचू चाललाय. तो म्हणला महाराज तुम्हाला विंचू चावला पण हे तुम्ही मला सांगायला नको होतं. म्हणलं का रे बाबा तुला का सांगायला नको. तो म्हणला महाराज मला विंचू उतरायचा नाही चढायचा मंत्र येतोय. अरे म्हणलं तुला शिकवला कोणी हा. बरं जरी शिकला असेल तरी तू तो म्हणू नको. तो म्हणला महाराज त्या मंत्राचं गमकच असं आहे, कोणाला जरी गावात चावलेला कळाला तरी ते मंत्र आपाप उजळणी सुरू होती, कारण खालावर धावे पाणी. असं भ्रमर पुष्पाची घाणी नाना सुटला चांदवणी वत्सूची पा. संपला माझा विषय. अविद्येचे उपासक. विद्यार्थी जीवनातले 3 व सांगितले. पहिला व वेळ, दुसरा व विद्या, तिसरा व वैराग्य. विद्यार्थी जीवनातून गृहस्थी जीवनात आपण आलो. गृहस्थी माणसाकडे 3 व पाहिजे. कोणते 3 व. पहिला व विनोद, दुसरा व वैभव आणि तिसरा व विनियोग. विठ्ठल माझ्या पुढे बसलेले जवळजवळ 90% गृहस्थीत. पहिला व गृहस्थी माणसाच्या जीवनात विनोद. सांसारिक जीवन आहे ना असं हसून खेळून पार पडलं पाहिजे महाराज. पप्याचा बाप पप्याच्या आई संग बोला ना, पप्याच्या आई पप्याच्या बापा संग बोला ना. तुम्हाला कोणी अर्ज केला होता का लगीन करायचा. ह्या भानगडीत पहिलीच काय आला महाराजा. असं नवरा बायकोने हसून खेळून राहावं. अमृतानुभवाचं पहिलं प्रकरण वाचा. शिव हा शिवाशी कसा अभिन्न झालेला आहे आणि शिवा म्हणजे शक्ती ही शिवाशी कशी अभिन्न झालेली आहे. शिवशक्ती समावेशन. वैकुंठवासी परभणीकर गुरुजीने अमृतानुभवाच्या त्या पहिल्या प्रकरणात दिलंय. ह्या प्रकरणातला सिद्धांत जरी नाही कळाला तरी चालेल, दृष्टांत जरी कळाला तरी तुमचा संसार सुखाचा होईल. विठ्ठल शिवशक्ती एकमेकाशी कशी अभिन्नतेने राहतात महाराज. गृहस्थी माणसाचं गृहस्थी जीवन, गृहस्थी दाम्पत्य दिसायला 2 असायला 1 असतात महाराज. एक एकाची हृदयी गोडी साखरेच्या ठाई असं असलं पाहिजे. एवढी बारीक सांगायची पाळी आमच्यावर नाही आली पाहिजे. हे काय आमचं काम आहे इतकं बारीक दळायचं, हे तुम्हालाच कळलं पाहिजे. वर बघा असो. आणि म्हणून गृहस्थी जीवनामध्ये सगळ्यात पहिला व सांगितलंय विनोद. हसून खेळून राहा ओ माऊली, हसून खेळून राहा. काही गृहस्थी हसतच नाही. कीर्तनाला जरी आले सुनील महाराज असतील किंवा आम्ही महाराज मंडळीने एखादा चुटका सांगितला, एखादा झटका मारला, हसणारच नाही. उगाच दुसरा हसलाय म्हणून हसायचं. पण ती बी कसं जणू काही नुकतीच वांती झाली काही नाही याला आता असं. उगा कसं नुसतं हसायचं, त्यात हसण्यात काही मजा नाही. सगळ्यात पहिला व सांगितलं गृहस्थी माणसाला विनोद. दुसरा व सांगितला वैभव. गृहस्थी जीवन हे वैभवाने शोभत. गाडी दाढी बॉडी माडी भानगडी असो वैभव पाहिजे. गृहस्थी माणसाच्या दारात बुलेट पाहिजे पण ती मामाची नाही आपली पाहिजे. असं आहे. बरेच गृहस्थी दुसऱ्याच्या वैभवावर वजन आणतात. श्रीगोंदा तालुक्यात एका माणसाने आम्हाला द्राक्ष खायला नेले होते. गाव सांगायचं ना, मी बी सांगणार नाही, तुम्ही विचारू नका. पण तालुक्यात आपल्याच गड आहे. श्रीगोंदा तालुक्यात एका माणसाने आम्हाला द्राक्ष खायला नेले. माऊली चला 10 एकरचं द्राक्ष आहेत म्हणजे आपले. गेलो ना मी द्राक्ष खायला. आप्पा द्राक्ष खायला गेल्यावर आम्ही 10-15 कीर्तनकार होतो. द्राक्ष खाल्ले आणि तासाभराने आम्ही बसलो होतो. म्हणलं आता बसू अजून काय अजून तासभर. तर नाही आता निघा आता चला बरं. ते घाई करा. अहो म्हणलं आपल्या शेतातून काय निघा, आपल्याला इथं कोण खावलं नाही. चला चला चला. पुढं गेल्यावर अनायासे त्या द्राक्षाचा बागायदार मालकच आला. कवा आमच्या शेतात तुम्ही काय करताय. म्हणलं तुमचं आहे. आम्हाला तर वाटलं त्यांचं आहे. आम्हाला द्राक्ष खाऊ घातले पण दुसऱ्याचे द्राक्ष खाऊ घातले. बागायदार म्हणला हो याची काय याची, आमचा बाग आहे म्हणले. आणि मग त्याला म्हणलं तुझा बाग म्हणले आम्ही तोडून विकला. आणि मग लोकांचे बा आम्हाला द्राक्ष खाऊ घालतो का. दारात गृहस्थी माणसाकडे वैभव असावं आणि स्वतःच असावं. एक पहिलं सांगितलं गृहस्थी माणसाच्या जीवनातलं व विनोद. दुसरं अरे ते मग आता योजना दुसरीकडेच चालली ती. आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता तिसरीकडेच वळाला वैर. त्याचं तोंडही वर करा, स्थिर उभा करा जरा. विठ्ठल 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 विठ्ठल. पहिला व सांगितला गृहस्थी जीवनातला वैभव विनोद. दुसरा व सांगितला वैभव आणि तिसरा व सांगितला विनियोग. गृहस्थी माणसाने दान धर्म केला. विनियोग शब्दाचा अर्थ आहे दान. गृहस्थी माणसाने गोळा करत बसू नये, थोडा दान धर्मही केला पाहिजे. लोक दान धर्म करत नाही. एकदा देव दानव आणि मानव हे 3 जण गुरु बृहस्पतीला भेटायला गेले. 3 गेले आणि एकाच वेळेला गेले. संगच गेले. म्हणजे बृहस्पती
आम्हाला तिघाला उपदेश करा. आता 3 उमेदवार एकाच टायमाला एका मतदाराकडे गेले तर मतदाराची गोची होणार ना. कोणासंग बोलायचं आणि कसं बोलायचं आणि कोणाला मत द्यायचं. ते गुरु बृहस्पती होते. बृहस्पती म्हणले तिघांनाही उपदेश काय द जा निघून. त्यांनी द काय प्रकरण आहे. मग देव गेले स्वतंत्र जाऊन गाठ घेतली. गुरु बृहस्पती आम्ही सकाळी आलो होतो हो, पण तुम्ही आम्हाला द उपदेश केला. द शब्दाचा अर्थ काय. त्यांनी सांगितलं तुम्ही खूप इंद्रियाच्या अधीन झालात. इंद्रा पडली भगे, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. तुम्ही इंद्रियाच्या अधीन खूप झालात. तुम्हाला जर वाटत असेल आपली मृत्यू लोकात पूजा व्हावी तर तुम्ही इंद्रियाचं दमन करा. वा, द शब्दाने देवांना उपदेश केलाय, दमन इंद्रियाचं. मग दैत्य गेले. बृहस्पती तुम्ही आम्हाला सकाळी द उपदेश केला, दचा अर्थ काय. म्हणजे तुम्हाला खूप क्रूर स्वभाव आहे तुमचा. तुम्हाला जर वाटत असेल समाजाने आमची पूजा अर्चा करावी तर तुम्ही समाजाची म्हणजे दया करा. वा, द शब्दाने देवांना सांगितलं इंद्रिय दमन, दैत्यांना सांगितली दया, आणि मग माणसं गेले तंबाखूला सोना लावेत. सकाळी आम्ही आलो होतो. बृहस्पती म्हणे खाली वाचा पहिलं. काय म्हणणं आहे. तुम्ही आम्हाला द म्हणून उपदेश केला, त्याचा अर्थ काय घ्यायचा. द शब्दाचा अर्थ तुम्हाला 8 पिढ्या काय खातील हे गोळा करायचा नाद लागलाय. थोडं दान करा. वा, सांसारिक माणसाला दान सांगितलेलं आहे विठ्ठल. संपला माझा विषय. विद्यार्थी जीवनातले 3 व सांगितले मी तुम्हाला. पहिला व वेळ, दुसरा व तिसरा वैराग्य. गृहस्थी जीवनातले 3 व सांगितले. पहिला व विनोद, दुसरा व वैभव, तिसरा व विनियोग. एवढं तरी ध्यानात धरा. बर, पुढं चला. गृहस्थी जीवनात आलो, पण राजकीय जीवनात आलो. राजकीय जीवनामध्ये आपल्याला 3 वची गरज आहे. पहिला व काय, वक्तृत्व. बोलण्याला अशी धार पाहिजे महाराज. ज्याला राजकारण साधायचंय ना त्याच्या बोलण्याला धार पाहिजे. वैकुंठवासी अटल बिहारी वाजपेयी हे एकदा पाकिस्तान दौऱ्याला गेले. तिथे एक पत्रकार होती, बाई होती, थोडी वाचरट होती, वाढाव होती. वाढाव म्हणजे गजाच्या वर बांधकाम होतं तिचं महाराज. गजाच्या वर चाल धरली होती तिने. आणि तिने अटलजींच्या पुढं माईक धरला. अटलजी तुमचंही लग्न झालं नाही आणि माझंही झालं नाही. तिचं लग्न नव्हतं झालं. मला असं वाटतंय तुमच्याशी निकाह करावा. आता मी काही उर्दू शब्द वापरत नाही, मराठीतच सांगतो. मला असं वाटतंय तुमच्याशी लग्न करावं, पण लग्नात सुन्मुख पाहताना तुम्ही काश्मीर आम्हाला देऊन टाका. मला तुमच्याशी लग्न करायचंय आणि सुन्मुख पाहताना काहीतरी द्यावं लागतं ना. आता त्या भानगडीत मी काय पडलेलं नाही. तुम्ही नुसत्यात माना डुलून राहिले त्या अर्थी अनुभवे आले अंगा असो, तर सुन्मुख पाहताना तुम्ही काश्मीर द्या. अटलजी होते ते. हे वक्तृत्वाला धार होती. अटलजी सांगितलं हो 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 बरं का बाईसाहेब, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. माझ्या व्यापामुळं मला ती मुलगी पाहन, सुपारी फोडान, बसतान, भानगडीन तेवढा वेळच नाही. भारताचा कारभार माझ्याकडे खूप लवकर आलाय. ठीक आहे, तुम्ही आता आमच्याकडे म्हणच म्हणले आली अंगावर तर मग आली चालून तर सोडायची काय आला म्हणले. मग तर आता तुझ्याशी मी लग्न करतो. सुन्मुख पाहताना मी तुला नक्की काश्मीर देतो तुम्हाला, पण आमच्याकडे हुंडा पद्धती म्हणले. हुंड्यामध्ये मात्र अख्खा पाकिस्तान मागून घेणार आहे. ध्यानात धर म्हणले. याला माझ्या वक्तृत्वाला थार. राजकारण ज्याला साधायचे ना त्याच्या पहिला व वक्तृत्व. एकदा अटलजींची सभा बिहारला झाली. लीड मोड सभा झाली. इथून भूतकाळातही होणार नाही, भविष्यातही होणार नाही. लाखोनी समाज, 15-20 लाख समाज सभेला गोळा झाला. आता साहजिकच आहे, बाहेरच्या माणसाने येऊन आपल्या भागात रान धरल्यावर भागातल्या लोकांचं पोट दुखतं. राजकारणात बिन परमार्थात बी आमची गावं यांच्या मागे चालली का काय. मग अरे मग सुधरा ना तुम्ही तरी विठ्ठल. लोकाला कळत बाबा. अरे लोक माठ बी वाजून घेतेत, भाजी चाफून घेतेत. बुवा कोण धरावान कोण सोडावं लोकांना कळत आहे. तू आडतच नाही तर पावऱ्यात येईन कुठून महाराज. सुधरून घे बरं असो. आणि मग अटलजीची सभा खूप गाजली. गाजल्यावर साहजिकच स्थानिक पुढाऱ्याचे जरा पोट दुखायला लागले. त्याच्यात लालू प्रसाद यादवने दुसऱ्या दिवशी लगेच प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि पत्रकार परिषदेत सांगितलं, यहाँ बहारों की नहीं चलेगी, यहाँ बिहारी की चलेगी. बिहारमध्ये बाहेरून आलेल्याचं चालणार नाही नाणं, इथं आमच्या स्थानिक लोकांचंच नाणं चालणार. यहाँ बहारों की नहीं चलेगी, बिहारी की चलेगी.
अटलजीकडे वक्तृत्व होतं, त्याने लगेच बातमी, त्यांनी बी लगेच उत्तर दिलं, लालूजी आप खाली बिहारी है, हम अट्टल बिहारी. याला म्हणायचं वक्तृत्वाला धार. ज्याला राजकारण साधायचंय ना त्याच्या वक्तृत्वाला अशी धार पाहिजे. विठ्ठल राजकीय जीवनामध्ये सगळ्यात पहिला व सांगितलं वक्तृत्व. सभापती काही चुकलं समजून सांगा बरं का मला. हा, दुसरा व सांगितलाय विकास. नुसता गप्पाड्या पुढारी नसला पाहिजे. काय काय नुसतेच गप्पाडे. अरे सडका कोण करीन, रस्ते कोण करीन, नुसत्याच गप्पा काय आणतोय. हा, नुसत्या गप्पाड्या पुढारी काय कामाचं नाही. विकास, सबका साथ सबका विकास, सर्वांगीण विकास झाला पाहिजे. मला विकासाची गंगा प्रत्येकाच्या दारात खेळली पाहिजे. विकासाची कास धरली पाहिजे. नुसत्या गप्पाड्याचं काय कोण ऐकणार आहे. मला पहिला व सांगितलं वक्तृत्व, दुसरा व सांगितलं विकास, तळागाळातल्या माणसाचा विकास करत गेला पाहिजे माणूस. आणि तिसरा व सांगितलं विनम्रता. राजकारणी माणसाने मतदारसंघात गेलं का काचा गाडीच्या खाली घ्यायच्या. महाराज मोकळी गाडी असेल आणि माणसं जर रस्त्याने उभी असतील, त्यांना कुठं जायचं असतं तर आपल्या गाडीत बसवायचं. बसा बसा बसा, कुठं सोडायचं सोडतो तुम्हाला. विनम्रता पाहिजे. ह्या काचाच्या गाड्या खाली घेत नाही, गाडीच्या काचा खाली घेत नाही. कोण त्याला रामराम घालणारे महाराज. लोक त्याला घरचा रस्ता दाखवतील महाराज. विनम्रता पाहिजे राजकारण्याकडे. विठ्ठल विद्यार्थी जीवनामध्ये 3 व सांगितले. पहिला व वेळ, दुसरा व विद्या, तिसरा व वैराग्य. गृहस्थी जीवनामध्ये 3 व सांगितले. पहिला व विनोद, दुसरा व वैभव, तिसरा व विनियोग. कीर्तन पाठच झालं पाहिजे तुमचं. बर राजकीय जीवनामध्ये 3 व सांगितले. पहिला व वक्तृत्व, दुसरा व विकास, तिसरा व विनम्रता. आता या परमार्थात 3 व. पहिला व वाचन, दुसरा व व्रत, तिसरा व वारी. ह्या वारीसाठी मी एवढं दुःख न उभं केलंय महाराज. पहिला व वाचन. परमार्थिक माणसाने थोडासा वेळ काढला पाहिजे माऊली, खरंच काढला पाहिजे. इथून मागं झाला असेल काय पाहू, खरंच पाहू नका. पण इथून पुढं सकाळी जर आपल्याला 6ला कार्यक्रमाला जायचं असेल तर 5ला उठा, स्नान करा. अर्धा तास का व्हायना ज्ञानेश्वरी उघडली पाहिजे. 100-200 ओव्या वाचल्या पाहिजे महाराज. गाथ्याची 100-200 अभंग वाचली पाहिजे. काकडा रोज आंघोळीला आपल्या तांब्या अंगावर पडला का त्या रूपाची ओळ चालूच झाली पाहिजे. रूप पातलोचनी उंचनीचे काय सुंदर ते ध्यान, उठा उठा प्रभात झाले, योगी या दुर्लभ, ज्ञानी यांचा गुरु आणि चित्ती तुझे पाय. मी खालून वर सांगन, वरून खाली सांगन, कारण मी रोज म्हणतोय म्हणून सांगतोय. मी रोज म्हणणार महाराज. आज कितवा नेम आहे? 3रा नेम आहे आज. आणि बालक्रीडेचा भाग 2रा आहे महाराज. नेम कितवा आहे? बाळक्रीडा कितवी? 2 पत्रिका, 2 नाट, 2 समाध्या, 2 बाळक्रीडा. हे रोज म्हटलंच पाहिजे. 2 हरिपाठ नित्यनेम. वाचन. मी श्री गुरु तुकाराम शास्त्री महामुनी पाहिल्या, तुम्ही पाहिलेत, मी पाहिलेत. तुकाराम शास्त्री महामुनी आपल्या कर्जुले हरेश्वरचे होते, रघु महाराज, तर पारनेर तालुक्यातले. पण तुकाराम शास्त्री महामुनी 15 दिवसात गाथेचं, ज्ञानेश्वरीचं आणि भागवताचं पारायण करायचे. एका महिन्यात गाथेची 2 पारायण करायची, ज्ञानेश्वरीची 2 करायची. श्री एकनाथी भागवत ज्ञानेश्वरीचे डबल आहे महाराज. आणि ओव्या अपरिचित आहेत. ज्ञानेश्वरीच्या तरी ओव्या परिचित म्हणून आपण सरळ म्हणतो, भागवतातल्या ओव्या अपरिचित. पण मी वैकुंठवासी तुकाराम महाराज शास्त्री पाहिले, ते 15 दिवसात पारायण पूर्ण करायचे. श्री गुरु विठ्ठल महाराज घोले हे गाथा आणि ज्ञानेश्वरी आणि भागवताचं रोज पारायण करायचे. त्यांचं महिन्यातून आवर्तन व्हायचं. पण वर्षातून सकल संत वाङ्मयाचं पारायण करायचे बुवा. वर्षातून निळोबरायच्या गाथेचं एक तरी पारायण झालंच पाहिजे, नामदेव गाथेचं झालंच पाहिजे, नाथांच्या गाथेचं, ज्ञानोबरायच्या गाथेचं, चातुर्मासात रामायणाचं पारायण, नवरात्रात रुक्मिणी स्वयंवर बुवा वाचायचं. कारण मी बुवांच्या सेवेला होतो. बुवांचा दिनक्रम मी सगळा जवळून पाहिलेला आहे. वाचन. परमार्थिक माणसाने वाचन घेतलं पाहिजे. गावात पारायण असेल ना महाराज, लोक पारावर बसत आहेत पण पारायणाला नाही बसतो. काय पारावर बसतात कशाला? तुम्हाला बरं, तुम्ही पारावर बसले, लोक तुम्हाला वाटतंय का तुमच्याबद्दल चांगलं बोलत आहेत? अरा तुम्ही थोडं उठून गेल्यावर बघा लय लोक बेकार बोलत आहेत महाराज. माझी विनंती, पारावर बसण्यापेक्षा पारायणाला बसा. नाही मांडी घालता आली तर खुर्चीवर बसा, नाही खुर्चीवर तर उभ्याने वाचा, पण वाचा, पारायण करा. एका माऊलीने पोटात बाळ असताना 108 पारायण केलेत आळंदीत. बाळ पोटात असताना 9 महिने 9 दिवसात तिने पारायण केले मला 108. बाळ जन्माला आलंय, बाळ 4थीला आहे, अख्खी ज्ञानेश्वरी पाठ केली बाळाने महाराज.
आमचे गुरुवर्य शांतीब्रह्म मारुती बाबा म्हटले, मला म्हटले ज्ञानोबा मी 75 वर्ष झाली शिकवतो इथं. माझे साधकीय जीवनातले वेगळेच वर्ष, पण शिकवण्याला पण यावर्षी बोनच्या शिक्षणात अध्यापनाचा 75 आहे बोनचा. 75 वर्षात म्हणले मी असं बाळच पाहिलं नाही की चौथीत ज्ञानेश्वरी पाठ महाराज. वा, मला हेच सांगायचंय तुम्हाला. वाचन थोडासा रोज वेळ काढा माऊली. वर्षातून एक तरी तीर्थक्षेत्रात पारायण घडलं पाहिजे. आळंदीत एखादं, पुढल्या वर्षी पंढरपूरला, एखादं पैठणला, त्र्यंबकला गेलं पाहिजे. वैकुंठवासी कोंडाजी बाबा डेरे, तुम्हाला माहित नाही, यांना माहिती आहे, तुम्हालाही चांगले माहिती आहे. वैकुंठवासी डेरे बाबा, तुम्हालाही गुरुजी चांगले माहिती आहेत. तुम्हाला डेरे बाबाचीच माळ आहे का? वा, मानलं पाहिजे. कोंडाजी बाबा डेरे यांनी 30 दिवसात ब्रह्मगिरीवर 30 नियम पाठ केले महाराज. रोज एक खालून हरभरे भिजून न्यायचे. नियम पाठ झाल्याशिवाय खाली यायचंच नाही ब्रह्मगिरीवर. रोज वर जायचे, नियम पाठ करूनच खाली यायचे. 30 दिवसात 30 नियम पाठ केले होते. मला हेच सांगायचं, वाचन पहिला व वाचन, दुसरा व व्रत. व्रत करा एकादशी सोमवार, सोमवार 2 व्रत सांगितलीत आपल्याला. ते काय तिथी व्रत एकादशी आणि काय वार व्रत सोमवार. पारमार्थिक माणसाने दोन्ही केले पाहिजे. बरेच कीर्तनकार एकादशी धरतात, सोमवार धरत नाही, चुकीचं आहे. पंढरपूरचा जो पांडुरंग आहे ना, इथून खाली हरी अवतारे आणि इथून वर हर अवतारे. निळोबराज प्रमाणे हरी हर रूपे पंढरीराव, पंढरीराव हरिहर रूपे. म्हणून एकादशी धरावी आणि सोमवारही धरावा. बरेच जण एकादशी धरतात पण सोमवार धरत नाही, ते हाफ मॅड आहेत महाराज. मी बार्शी तालुक्यात जवळगावला कीर्तनाला गेलो, तुम्ही फिरता त्या भागात, तर तिथे एक येरमाळ्याचा हॉटेलचा मालक आला होता कीर्तनाला. माळकरी हा. कीर्तन संपल्यावर माझ्या पाया बिया पडला. म्हणला महाराज एक तक्रार आहे संप्रदायाची. म्हणलं का हो? म्हणले 2 प्रसिद्ध कीर्तनकार एकादशीला माझ्या हॉटेलमध्ये जेवून गेले म्हणले महाराज. मग त्यांनी नावं सांगितली, म्हणजे अमुक अमुक. आता तुमच्या नाव इथं नाही सांगता यायचे वा मला. प्रसिद्ध कीर्तनकार जेवून गेले एकादशीला माझ्या हॉटेलमध्ये. म्हणलं काय याडा का खोळा, तो तसेच उचलायचे गॅस भट्टीत टाकायचे, तुला 2 यज्ञाचं पुण्य लागलं. काय ठेवायची असली म्हणलं. ज्याला एकादशी धरणं कळा ना, ती नाही ठुलेली बरी ना. विठ्ठल विठ्ठल. अरे आमचे वारकरी निर्जला धरतेत, तू निदान निर्लज्जा तरी धर बाबा. निदान शाबुदाना खाऊन तरी कर, पण कर बाबा. काय तुझा जीव जातो एका दिशे, फराळाच्या मिशे धनी घेशी. त्याला काय अर्थ आहे का काही? पहिला व सांगितला वाचन, दुसरा व सांगितला व्रत. व्रत केलं पाहिजे एकादशी आणि सोमवार. आणि तिसरा व सांगितला वारी. मला इथंच यायचं होतं, त्याच्यामुळे मी एवढा पर्वत रचत आलोय. मानवी जीवनाला आलेल्या माणसाने वारी करावी. सोनपंत मामांनी लिहिलंय, महाराष्ट्रीयन माणसाने वारी केल्याशिवाय मरू नये, आणि मेला तर माणूस मेला असं म्हणू नये. त्यांनी पुढं काही लिहिलं नाही, पण मी सांगतो मग हाल्या मेला असं म्हणावं. वारी करावी. ज्ञानोबरायचा 16 पूर्वी लवकर जायचा, थोडे लोक राहायचे. 16 2:30 3 4लाच पोहोचायचा. पोहोचल्यावर वैकुंठवासी मारुती व गुरव मग हे 1 तासभर ज्ञानेश्वरीचं प्रवचन तळावर करायचे. जे माऊलीच्या मंदिरातलं प्रवचन आहे बोननीच सुरू केलेलं आहे, तेच प्रवचन तळावर चालायचं. आता ते प्रवचन पालात गेलं, कारण लगेच कीर्तन उभं राहतं. मग मारुतीबा वारले. मारुतीबांचे थोरले चिरंजीव नामदेव गुरुजी, तुम्ही पाहिलंय त्यांना, नामदेव मास्तर. नामदेव मास्तर हे साधक आश्रमाच्या जास्त संपर्कातले, संस्थेतली पण साधक आश्रमाच्या संपर्कातली. मग मारुतीबा गेल्यावर परभणीकर गुरुजीचे प्रवचन ठेवायचे ते माऊलीच्या तळावर. परभणीकर गुरुजीचं प्रवचन चालू आणि परभणीचे शेठजी पुढे बसले होते. परभणीकर गुरुजी काय म्हणले, शेठजी तुम्ही वारीला आलेत म्हणून मी तुम्हाला शेठजी म्हणतोय, नाही तर मी तुम्हाला बैल म्हणलो असतो. काय माणसं होती महाराज. शेठजी तुम्ही वारीला आले म्हणून मी तुम्हाला शेठजी म्हणतोय, नाही तर मी तुम्हाला बैलच म्हणलो असतो. काय धार असेल त्यांच्या बोलण्याला. वारी करावी. मृत्यू लोकात आलेल्या माणसाने वारी करावी. अनायासे वारीचे दिवस जवळ आलेत आणि म्हणून अभंग वारीला अनुषंगानेच घेतलेला आहे. चालेले न वाटे गावोन या जाता वाटे, बरवा वैष्णवांचा संग येतो सामोरा श्रीरंग. विठ्ठल या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय वारी करत असताना जर आपल्याला वैष्णवाच्या संघात वारी घडली तर तो वैष्णवांचा संघ आपल्याला कसा बरवा ठरतो. 6-7 अंगाने त्याची फळं आजच्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात. या मृत्यू लोकात आलेल्या प्रत्येकाला बरवेपणाची अपेक्षा आहे. विठ्ठल बरवेपणाचे 2 प्रकार, एक आहे संस्कृत बरवेपण आणि एक आहे प्राकृत बरवेपण.
संस्कृत बर्वेपण म्हणजे काय? जे बर्वेपण तुम्ही प्राप्त करून घ्या असं शास्त्र सांगतं. सुसंस्कृत लोकांसाठी सांगितलेलं बर्वेपण त्याला सुसंस्कृत बर्वेपण. आणि प्राकृत बर्वेपण म्हणजे प्राकृत म्हणजे प्रकृतीच्या पायीक असलेल्या लोकांच्या बुद्धी कल्पनेतून निघालेलं त्याला प्राकृत बर्वेपण. सुसंस्कृत बर्वेपण 3 अंगाने शास्त्रात आलंय आणि प्राकृत बर्वेपण 3 अंगाने आलंय. अगोदर प्राकृत बर्वेपण पाहू. हे सामान्य लोक आहेत ना, सरड्याची धाव कुंपणापर्यंत, तशी काही माणसाच्या विचाराची धाव तिथपर्यंतच असते. त्यांची विचारधारा अशी पुढे जात नाही. मी आजानवृक्षाखाली पारायण करत होतो, त्याला खूप दिवस झाले. संस्थेत असताना एक जोडपं येऊन माझ्यापाशी उभं राहिलं, सारखं माझ्याकडे बघायचं. मी आपलं पारायण करतात त्यांच्याकडे पाहिलं, 2-4 वेळा टाळलं, पण म्हणलं ते उभंच राहिले तर चौकशी केली पाहिजे. म्हणलं का हो, काय पाहताय? ते महाराज तुम्ही सगळे तरणे भांडेत. म्हणले हो. दोघं जोडपं होतं. जोडपं म्हणजे अविवाहित होतं. विस्तार करायला लावू नका. थोडक्यात लोहगड प्रकरण असं. शिया चेतन का केतन असो. आणि मग ते अविवाहित होतं. मग ते मला काय म्हटलं, का हो तुम्हाला भावना नाहीत का? म्हणलं नाही, आम्हाला भावना मरून गेल्यात, आम्ही दगड आहोत म्हणलं. आणि मग मी त्यांना म्हणलं खाली बसा. तुम्ही भावनेचं जेवढं क्षेत्र समजलंय ना, सरड्याची धाव कुंपणापर्यंत तेवढंच आहे. पण पुढचं तुम्हाला भावनेचं क्षेत्र माहीत नाही की जी भावना पंढरीरायाच्या चरणावर जर ठेवली तर मानवी जीवनाचं कल्याण होतं. तुम्ही विषयापुरतीच भावना. त्यांना असं वाटलं हे एकटाच बसलाय, आमच्यासारखं फिरत नाही, काय नाही, गोमुसंगतीनं असं तसं, जरा आंबाट चिंबाट असावा, जाता साताऱ्याला तसं नसावा. बरं असो. मला हेच सांगायचे, प्राकृत बर्वेपण. काही लोकांनी, ह्या अडाणी लोकांनी आधीच प्रकृतीचे पायी कणवरी भोगाला गुणितवर अंक ज्ञानोबराय वर्णन करतात. अशी जी मंडळी आहेत, यांनी जे बर्वेपण कल्पिलेलं आहे ते 3 प्रकारचं. ल्यायला बरं असावं, खायला बरं असावं, राहायला बरं असावं. ल्यावे खावे बरे असावे सदैव. 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 हेची करी हावं संसारी, हेची करी हावं संसारी, हेची करी हावं संसारी, हेची करी हावं संसारी. ल्यावे खावे बरे हो असावे सदैव. हेची करी हावं हो, हेची करी हावं संसारी. चरणाच्या अभंगातलं प्रमाणे ल्यावे बरे असावे, खायला बरे असावे, राहायला बरे असावे. प्राकृत लोकांची विचारधारा ल्यायला बरं असावं. काय सांगावा का नाही सांगावा? आजोग तरी गडी गाड्याचे कपडे घालते ते बरं आहे, पण बाया बी गाड्याचे कपडे घालायला लागले हो. परवा माऊलीच्या दर्शनाला गेलो तर पुढे एक व्यक्ती जीन पॅन्ट टी शर्ट, मागे एक व्यक्ती जीन पॅन्ट टी शर्ट. आता मला वाटलं पोशाख गाड्याचा तयार, ती दोन्ही गडीच येत. माझा अंदाज फसला. पुढची व्यक्ती जीन पॅन्ट टी शर्ट चुळबुळ म्हणे, ए बाळू गबो बरा काय चुळबुळ लावली. मागची व्यक्ती ओरडली, महाराज अति बाळू नाही म्हणे, मग संगीत आहे म्हणलं. जीन पॅन्ट टी शर्ट म्हटलं, आता हा पोशाख गड्याचा आहो म्हणलं. मी जरा गरबडला बरं का म्हणलं. मला वाटलं गड्याचा पोशाख म्हणलं गडीत असेल. तुम्ही संगीताची वडील का? त्याला महाराज तुम्ही 2दा चुकले, मी संगीताची आई माधुरी. म्हणलं दीक्षित का? अरे बाबा हो, लिहायला बरवा असं पण आपले घाला ना. काही काही महिला गड्याचे कपडे घालतात. गडी काय अजून महिलांची घालत नाही, पण थोडा आता एवढ्यात गड्याने बी सोडले बरं का बंडू भाऊ. काय सोडलंय शिवाजी महाराज? आत्ताची गडींनी एक जीन पॅन्ट आलेली बघा, इथं फाटलेली, इथं फाटलेली, पोटऱ्यावर फाटलेली, इकडून फाटलेली. ती एकदा परवा एक जण घालून आलं. मी चौकदार म्हणलं ती बरं 10 रुपये. लईच गरीबाच्या घरचं दिसते. चौकडून फाटलेली, जरा नीट घाल नीट. त्यांना महाराज ही फॅशन आहे. अरे म्हणले असली काय फॅशन? त्यांना वारा मोकळ्या अंगाने खेळवतो म्हणले. अरे काय इथं काय आंबाबाईचं वार आहे बरं मोकळ्या अंगाने खेळायला. काय गाले ते तुमच्या
तुमच्या पोराला ह्या पॅन्टी घालताना तुम्हाला काही वाटत नाही का निदान म्हाताऱ्यांना तरी असे येरवळी ना निजच नरडीला नग दिलेले चांगले ना नाही झालेले बरे नाही हा काय बोलायचंय महाराज त्याचाच परिणाम ते लोहगड प्रकरण हो मुलीने मुलगा ढकलून दिला काल एक माझा ओळखीचा मित्र आहे आता तरुण आहे त्याने एका मुलीवर प्रेम केलं होतं लग्न नाही झालं पण त्या मुलीला त्याने सोडून दिलं ब्रेकअप केला मी त्याला म्हणलं का रे ब्रेकअप केला त्याला काय सांगावं 5 दिवसापासून ती रोजच मला म्हणती लोहगडला चला त्यापेक्षा ब्रेकअप केल्याला चांगला म्हणले सर सलामत तो पगडी 50 असो काय बरणीतलं लोणचं कीर्तनातली माणसं जरा हलवावंच लागत होती म्हणजे बोरा येत नाही असं लिहायला बरोबर असावं खायला बरोबर असावं इथं आदरणीय काळे गुरुजी बसलेत गुरुजींच्या लहानपणापर्यंत किंवा आमच्या लहानपणापर्यंत खायला खरंच बरोबर होतं महाराज ज्वारी बाजरी होलगे तूर मठ हे बिगर फवारणीची पिकं आहेत इथे माझ्याही पेक्षा शेतकरी माझ्या पुढे तुम्ही जास्त येतं बिगर फवारणीचं खागाड्या हात जोडून विनंती गाड्या बिगर फवारणीचं खाल्लं पाहिजे आपण सगळे जमीनदार आहेत सगळ्याला विनंती 1-2-4 गुंठे ना आपल्यासाठी ठेवा त्याच्यात गवार लावा कांदा लसूण गाजर मुळा शेवगा काही लावा बिगर फवारणीचं त्याला सेंद्रिय खतं वापरायची शेण आणि गोमूत्राची फवारणी करायची त्याला नका का गमेलं भरी आहे ना ताट भर जरी आलं तरी आपल्याला आठवड्याला काढायला एक 10-15 भाज्या आहेत ना आपल्या गावरान शेणावर पिकवा गावरान गाईच्या गोमूत्रावर पिकवा तुमचं नक्की आयुष्य वाढेल महाराज हात जोडून विनंती महाराज मी एका गावी कीर्तनाला गेलो 7 ते 9 कीर्तन 5:30लाच गेलो त्याने महाराज आता आपण थोडं फिरून येऊ आमच्या शेतातून तासभर फिरून येऊ 6:30ला जेवण करू 7ला उभं राहू मग गेलो आम्ही फिरायला तर ते मेथी फवारीत होती तिथं अशी मेथी उगवली होती मी मालकाला म्हणलं का मेथी त्याने आपलीच आहे म्हणलं करता का मेथीची भाजी त्याला महाराज ही मेथी तुम्ही खाऊ नका मी म्हणलं का ते आम्ही त्याच्यावर दारू फवारू राहिलो मग तुम्ही कीर्तनाला अभंग सोडून छायागीतच घेता असं माऊली हात जोडून विनंती आहे भाज्या घरच्या खा विठ्ठल शेतकऱ्याने आपल्या घरी शेवगा लावला पाहिजे शेतकऱ्याच्या दारात हातगा पाहिजे हातग्याचं एक झाड आहे बघा त्याची फुलं खूप छान राहतात हातग्याच्या बियाची भाजी होती घरी भाज्या बनवा हात जोडून विनंती आमच्या लहानपणापर्यंत तरी खाण्याला बरं होतं आम्हाला लोक आवडीने विचारतात महाराज पनीर करू का म्हणलं अजिबात करू नका आणि जेव्हापासून अन्न औषध प्रसाधनावर आपले तुकाराम मुंडे आले तेव्हापासून तर दुधाच्या पदार्थावरला माझा श्रद्धाच उडाली महाराज अजिबात नाही लय भयानक प्रसंग आहे मी काल टीव्हीला बातमी ऐकली 4000 लिटर बिगर गाईचं दूध बनवित होता एक माणूस महाराज गोठ्यात गाय नाही काय नाही म्हैस नाही काय नाही शेळीचं शेपूट सुद्धा नाही 4000 लिटर दूध बनवत होता केमिकल दूध दुधाचे पदार्थ बाहेर खाऊ नका लय हात जोडून विनंती कड्या जगात सगळ्यात मोठा श्रीमंत कोण ताज हॉटेलला जेवतो तो श्रीमंत नाही मग बायकोच्या हातचं खातो तो जगात 1 नंबरचा श्रीमंत आहे महाराज गावरान व्याख्या पण फिट आहे हॉटेलमध्ये जेवतो तो श्रीमंत नाही ज्याने बायकोच्या हातचं रोज आहे भाकरी खावी बेस्ट पैकी शिपी आमटी तुमच्याकडे कोणती शिपीच आहे का शिपी आमटी चुरून मुरून तो निघाल भरून कार्यक्रम चालला पाहिजे तुम्ही हॉटेलमध्ये जाताय काय खाताय ते काय पदार्थ बी असे निघालेत गुरुजी आता काय सांगाव बर्गर पिझ्झा अप्पा उत्तप्पा आता डोसा चिली बोला अजून सांगा काहीतरी हा आपले सामान्य माणसं फालोदा आता काय करावं नावही असले तर फालतू माणसाचीच कार्यक्रम आहेत ते हात जोडून विनंती महाराज लिहायला बरोबर असावं सामान्य लोकांना वाटतं खायला बरोबर असावं राहायला बरोबर असावं प्राकृत धारणा बरवेपणाची सुसंस्कृत धारणा आहे का शास्त्रकार सांगतात हे काय मिळवत आहे हे दुपारची भूक भागवेल अंतकाळाची नाही अंतकाळाची भूक भागवायची असेल तर 3 प्रकारचं बरवेपण आम्ही सांगतो ते मिळवा एकादशी व्रत करा ते व्रत तुम्हाला बरवं ठरल 2 लिंता धरा ती तुम्हाला बरवी ठरल आणि वैष्णवांचा संग करा तो तुम्हाला बरवा ठरल विठ्ठल 3रा भंगात आले पहिला आहे का एकादशी व्रत करा तो का म्हणे बरे व्रत एकादशी
सर्व पर्व काळाच्या शिरी एकादशी जैशी एकादशीचा व्रतधारी हो मी नांदे त्याचे घरी सर्व पर्व काळाच्या शिरी एकादशी जैशी माऊली कोणता उपवास नाही धरता आला तरी चालेल. मला परवा एक जण म्हणा मी आमुष्या धरीत असतो म्हणलं गठार आमुष्या धरतो का वेळा आमुष्या धरतो हे तर पहिलं सांग. ते काय शास्त्रात सांगितलंय का? उपासना ही विधी वाक्याच्या आता काय तुम्हाला त्याचं काय वांग कळत नाही काही सांगून फायदा नाही. ज्ञान आणि उपासना हे दोन साधन आहेत. ज्ञान हे प्रमाण प्रमेयाधीन असतं. तुमची इच्छा असो वा नसो तुम्ही पाहिलं का ते ज्ञान होणार तुम्हाला. कारण ते प्रमाण प्रमेय आधी प्रमेय पुढची वस्तू प्रमाण आपली नेत्रेंद्रिय आधी प्रमाण प्रमेयाच्या अधीन असतं त्याला ज्ञान म्हणतात. उपासना प्रमाण प्रमेयाधीन नसते विधी वाक्याच्या अनुसार असते. वेदात काय लिहिलंय तशीच उपासना करावं लागते मनाने नाही करावं लागत मला नाही म्हणजे वेदात नाही. अंशबाईने सांगितलंय आमुषाधारा अंशबाई काय वेद आहे का? उपासना ही वेदात आली पाहिजे अंशबाईने सांगून जुळते का असो. आणि म्हणून वेदात आली पाहिजे. उपासना ही परतंत्र आहे आणि ज्ञान हे वस्तुतंत्र आहे. विठ्ठल पंचदशी कारण याचा खूप ओहापोह केला ते मी लांबवणार नाही तुमच्यासाठी. ऐका एकादशी व्रत करावं. एकदा नामदेवरायाच्या घरी पांडुरंग परमात्मा असं गुडघे एवढं धोतर घातलं बाराबंदी कंबर बांधलेलं पागोट ठसठशीत मुद्रा गळ्यात माळ एका हातात चिपळीने एका हातात काठी ब्राह्मण वेश धरून काठी टेकीत टेकीत आणि अगदी असा तोल जात जात घसरत पडत अशा ब्राह्मण बाबा आले. अगदी अगदी बाबा अगदी असे आपल्या आजोबासारखे चोपदारांसारखे आले नामदेवाच्या दारात. अरे बाबा हो हे कोणाचं घर आहे? मग नामदेवरायाच्या सोना आल्या. हे नामदेवरायाच्याकडे. हा कुठे आहे नामदेव? ते म्हणले ते आत आहेत. बोलवा त्याला. बोलवलं. नामदेव तूच का? म्हणले हो. बाबा मला जेवू घाल मी 10 दिवसाचा उपवासी. नामदेवराय म्हणले ब्राह्मण देवा तुम्हाला जेवू घालायची खूप भावना आहे पण आज एकादशी आणि एकादशीत आमच्याकडे चुलबन उपवास असतो. व्रत एकादशी करीन उपवास. आपला उपवास म्हणजे चौपालट उग भाकरी खायचं तर फराळ चोपून आणायचं महाराज. आपली एकादशी तर आदल्या दिवशी सुरुवात होती. दशमीला संध्याकाळी बाई म्हणते कोरभर घ्या उद्या एकादशी. आता आदल्या दिवशी पूर्वरात्रीचा प्रचार कठीण आहे. तो एकादशीच्या दुसऱ्या दिवशी घ्या 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 कालची एकादशी. आणि एकादशीला साबुदाणा म्हणू नका भगर म्हणू नका राजगिऱ्याचे लाडू म्हणू नका. आता सोहळ्यात जर आले ना हे फिनोलेक्सच्या पिशव्या आणि त्याच्यात ते कशाचं लाडू ते राजगिऱ्याचं लाडू आणि ती चिक्की आणि ते जातं ते काही सांगायला लागेच नाही महाराज. ते पिशव्या कोण वाटितोय त्याचीच गाठ घ्यायची मला जरा असो डोकी सेंटर असो. आणि मग बाबा मला जेव घाल. नामदेवराय म्हणले ब्राह्मण बुवा हे सत्व पाहू नका कसा स्वयंपाक करू. एकादशीला अन्नदान करणं महापाप आहे. अन्नदान करता नाही येणार जेवण नाही देता येणार. अरे बाबा मी जीव सोडून देईल. म्हणजे तुम्ही मेले तरी चलेल तुमच्या 10व्याचं प्रवचन मी करेन पण जेव नाही घालणार. राम 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 दिला देवाने जीव सोडून. ब्राह्मण नव्हता ते होता पांडुरंग. जीव सोडून दिला. आता ब्राह्मण मेला. अख्ख्या पंढरपुरात बातमी पसरली. हे बडवे उत्पात परिचारक डिंगरे सगळे धाव विष्णुदास म्हणावितो आणि ब्राह्मण हत्या जये देशी ब्रह्महत्या घडे तये देशी पर्जन्य न पडे शक्रे धरियले पाणी अडे अवर्षण पडे बहुसाल. रामायणात आलेली ओवी श्रावण वधाच्या प्रसंगात आली. रामायण उघडा नाथ रामायणात आलेली. ब्राह्मणाची हत्या गावात घडूच नाही. अरे दारात ब्राह्मण विष्णुदास म्हणवतो ब्राह्मण मेला प्रायश्चित्त घ्यावं लागल. नामदेवराय म्हणले अग्निकाष्ठ घेईल पण एकादशीला कोणाला जेव नाही घालणार नाही. नियम म्हणजे नियम. चिता रचली ना चंद्रभागेत चिता रचली ना अग्निडा. नामदेवराय घाला अग्नीत उडी. म्हणजे अग्नीत उडी घालीन पण एकादशी स्वयंपाक. मला एका चांगल्या ज्ञानेश्वरी पाठ कीर्तन करायचं मुलाचं लग्न चैत्र शुद्ध एकादशी ठेवलं त्यांनी. मी म्हणलं तुम्ही एकादशीचा मुहूर्त कसा काढा? पाहुणे ऐका ना. म्हणजे मग फराळ ठेवले का जेवण आहे? आता काय लग्नाला काय फराळ आले काय म्हणले मावली जेवण ठेवले. म्हणलं तू ज्ञानेश्वरी पाठ करून तर मुलाचं कीर्तन लग्न जर तू एकादशी धरी तर तुझ्या ज्ञानेश्वरी पाठ करून फायदा काय? म्हणले घडलेली गोष्ट आहे तो जिवंत आहे अजून. विशेष म्हणजे ती पोरगी बी नांदली नाही हे विशेष महाराज असो. तसली
त्यातले बरेच दुखणे माझ्याकडे येतं, मला उचकायला लावू नका आता. मुलगीत नांदली नाही मला. तुम्ही सोपं समजता हे लय गणित फिट असतात महाराजी. जिथले तिथंच गणित असत. देवाचा तडा काय देऊ काय कोण जाणे. नामदेव ह्याने चंद्रभागेला हात जोडले. पांडुरंगा एकादशीची निष्ठा आहे, मी नाही जेव घालणार या ब्राह्मणाला म्हणले. पण पेट ती आगीत उडी टाकली. ते ब्राह्मण नव्हताच, ते पांडुरंग परमात्मा होता. तड दिशी उठले, सगळा अग्नी शांत केला. नामदेवराला कडे रोसरून घेतलं. बाळ अशीच एकादशी धरायची. वा आपले रावरी उमर आहे ना, रावरी उमऱ्याला तर सगळं बागायदारच गडी, तर तुम्हाला चांगलं माहिती. आणि मग तुम्ही तिकडं तुमच्याकडे 7-8 गावं असतात ना याच्या टायमाला अजो. आणि मग रावरी उमऱ्याचं 4-5 जण इकडं मुक्कामाला आलं. पुण्याला गेलं, दुखण्याला दवाखान्यात गेले. आणि मला 5-5:30ला फोन आला, माऊली मुक्कामी येतो. मी लोहिया धर्मशाळेत राहिलो होतो. मग ते मुक्कामी येतो तुमच्याकडे. म्हणजे या म्हणलं. आणि मग परत फोन आला अर्ध्या तासाने, जेवायची सोय होईल का? म्हणलं हे बघा आज एकादशी, जेवायची सोय होणार नाही. आणि तुम्ही बी कुठं जेवणीत येऊ नका. आज एकादशीला जर तुम्ही पुण्यात जेवताना आळंदीत मुक्कामाला येतात त्यापेक्षा येऊच नका, तसंच घरी निघा. बरं ते आमची काय जेवणार नाहीत, आम्हाला येऊ द्या. म्हणलं मी तुम्हाला फराळाची सोय करतो. मग ते आले. आता ते सगळे शुगरवाल्याचं साबुदाण्याचं लय खटकंही महाराज. पण मग मी त्यांना भगर बिगर केली. रात्री भगर खाऊन तिने म्हणले आम्हाला गोळ्या खायच्यात. म्हणलं तुम्ही गोळ्या खा नाही तर खाऊ नका. इथं भाकर तुम्हाला भेटणार आणि इथं बी कोणी हॉटेलमध्ये जेवायला जाऊ नका, नाही तर मुक्कामी थांबू नका, नीट निघा म्हणून. लॉजवर झोपा. धर्मशाळेत जेवण झोपायचं तर धर्मशाळेत झोपू नका म्हणून. धर्मशाळेत काय झोपायचं? तुम्ही काय धर्मशाळा म्हणजे काय व्यवस्था समजली का? उपासनेसाठी धर्मशाळा असते म्हणली, व्यवस्थेसाठी नाही. ती बी 4 जण खा बरं का. मग तसे ते थकलेले होते, शुगरवाले होते. पण त्या दिवशी त्यांनी मात्र उपवास धरला, फराळ केलं. पहाटे उठले, चंद्रभागेचं स्नान केलं, माऊलीत दर्शन घेतलं. माझ्यापाशी आले. मला काय म्हणले, आता मरू पण एकादशीच धरू म्हणले मला. ही गोष्ट लॉकडाऊनच्या आधीची, सुरेश पाटील, लॉकडाऊनच्या आधीची गोष्ट आहे. लॉकडाऊनमध्ये 100 वर्ष श्राद्ध उमऱ्याला झालेत. हा एकट्या उमरेगावात 100 माणसं मेलेली. माऊली एका दिवशी 10 वर्ष श्राद्ध संघच होते. टाळकरी कसे वाटून नेले असते विचार करा महाराज. महाराज तुम्ही आपल्या त्याच्यात एक कीर्तन माझ्याकडेच होतं महाराज. 10 जणातलं 10 कीर्तन सगळं चालू होती एका दिवशी महाराज. दोन्ही कोरोनाच्या लाटीत ते 4 वाचले तर आज उगाही जिवंत आहेत महाराज, गेले नाही. ते म्हणजे मला भेटले कोरोनात नंतर. त्याला महाराज बहुतेक आम्ही एकादशीमुळेच वाचलो असतो. तुम्हाला पटायचं नाही पण मी घडलेली गोष्ट सांगतो, तुम्ही उमऱ्याला जाऊन चौकशी करा. ते 4 जिवंत आहेत. तो का म्हणे बरे व्रत एकादशी केले उपवास व्रत. एकादशीत व्रतात वर एकादशीचं व्रत बरोबर आहे, बरोबर व्रत हे करा, तुमचं कल्याणच होईल. एक दुसरी बरवी गोष्ट शास्त्रकार सांगतात, लिंता धरा. ही बरवी गोष्ट आहे माऊली. ताटपणा धरणं हे बरवं नाही हो, लिंता धरणं हे बरव आहे. तुकाराम महाराज सांगतात, नीचपण बरवे देवा नचले कोणाचाही दावा, नचले कोणाचाही दावा, नचले कोणाचाही दावा. नीचपण बरवे देवा नचले कोणाचाही दावा, नचले कोणाचाही दावा, नचले कोणाचाही दावा. नीचपण बरवे देवा नचले कोणाचाही दावा, नचले कोणाचाही दावा, नचले नसला पाहिजे. आपल्या नगर भागात खूप मोठी मोठी मंदिर आहेत बरं का. आमच्या गावातही खूप मोठं मंदिर आहे. तुम्ही आमच्या गावात आलेले आहेत, नुरश्याचं मंदिर आहे आमच्या गावात. खूप मोठं मंदिर आहे. मंदिर मोठं, दरवाजा छोटा. का बरं? मंदिरं मोठी बांधता आली त्यांना, दरवाजे मोठे बांधता आले नसते का? आले असते. पण दरवाजे छोटे का बांधले? जे गावात कुठं वाकत नाही ते निदान देवळात येताना तरी वाकून
वाकून यावे म्हणून हे मंदिरं बांधलेली. लिनता कळाली पाहिजे. काही माणसं लईच ताट हो. ज्ञानोबराने 2 वव्या दिल्यात गुरुजी. ज्ञानोबराय म्हणतात मग ते लवो नेनती कैसे आटिवा लोहाचे खांब जैसे का उधवले आकाशे शिळाराशी. ज्ञानोबराय म्हणतात काही माणसं लई ताट, जशी पोलादी पहार वाकत नाही तशी माणसं वाकत नाही. मग ते लवो नेनती कैसे आटिवा लोहाचे खांब जैसे. खांब वाकत नाही तशी माणसं वाकत नाही. खांब नाही, लोखंडाचा खांब वाकत नाही. आटीव लोखंडाचा खांब. किती बारीक लिहिलंय हा. एक एक पदकृत्य पद्धतीने पाहिलं पाहिजे. आटीव लोखंडाचा खांब वाकत नाही तशी माणसं वाकत नाही. पोलादी पहार वाकत नाही तशी माणसं वाकत नाही. कोणी म्हणाल महाराज आम्ही इतिहासात पोलादी पहार वाकवणारे काही सरदार पाहिलेत महाराज. हो, कोण एखादं नाव सांगा. वा, मला आवडलं. तानाजी मालुसरे. आपल्या माणसाचं नाव घ्यायचं. कोण म्हणलं काही मग अफजल खान. तुम्ही आपल्याचं नाव घ्या. काहींना घरच्या भाकरीच गोड लागत नाही, शेजारच्या ठेवून दिली पाहिजे. आपल्या माणसाचं नाव घ्या. कोणी अफजल खान पाहिलाय आणि तानाजी बी पाहिलाय. आपले माणसं मोठी करा. असो, ध्यानात धरा, वर बघा. आणि म्हणून पोलादी पहार वाकवणारी काही माणसं होऊन गेली. त्याच्यात माऊली तुमचा दृष्टांत कमी पडला. ज्ञानोबराय म्हणतात दृष्टांताला कुठं कमतरता आहे. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. हे दृष्टांताला कमतरता कुठे. दुसरा दृष्टांत. काही माणसं लोखंडाप्रमाणे वाकत नाही. माऊली दुसरा दृष्टांत द्या. माऊली म्हणतात काही माणसं लाटण्यासारखी वाकत नाही. जो लाटणे ऐसा न लवे पाथरू जेवी न द्रवे गुणी आसी ना गवे फोडसे जैसे. लाटणं वाकत नाही तशी माणसं वाकत नाही. माऊली पोलादी पहारीपेक्षा लाटण्याचं काय वैशिष्ट्य खरं सांगू. एक वेळेस पहार वाकन पण लाटणं वाकणार नाही. तुम्ही लाटणं खाल्लं असेल ना, आपलं लाटण्या खाल्लं असेल ना, पोळी असं म्हणायचंय. मी जरा आजारी असल्यामुळे एखादा शब्द मागं पुढं होऊ शकतो माझ्याकडून. असो. आणि मला हेच सांगायचंय, लाटण्याची रचना कशी असते हो. दोन्हीकडून निमुळतं मध्ये जाड. ते दोन्हीकडून मोडल, वाकणार नाही मध्ये महाराज. अशी लाटण्याची रचना. तशी काही माणसं वाकत नाही. खूप कठीण, खूप ताठ. खरं सांगू, ताठ राहण्यापेक्षा लीन राहा. तुकोबाराचं एक प्रमाण आहे. तुम्ही ताठ राहताल तर तुमची बी जिरवणारा कोणतरी जन्माला येईल. कठीणाशी बळजोडा नम्र पिडा देखेना. नम्र पिडा देखेना. नम्र पिडा देखेना. बळजोडा नम्र पिडा देखेना. कठीणाशी बळजोडा नम्र पिडा देखेना. कठीणाशी बळजोडा. तुम्ही काठिण्य धरलं ना, तुम्ही शेर असाल, तुम्हाला 1.25 शेर भेटणार. मी वाघ आहे, तुला पिंजऱ्यात टाकला का आपाप शिपूट खाली जाणार तुझं महाराज. वा. कठीणाशी बळजोडा. शेरा 1.25 शेर भेटतोच. एका मुलगा लग्नाला आला. मग त्याची आई त्या मुलाला घेऊन एका मुलीच्या घरी गेली. मुलगी काही घरी नव्हती, अचानकच गेले. नमस्कार नमस्कार, कसे काय आले? म्हणजे आमचा मुलगा लग्नाला आलाय. म्हणजे मग तुमची मुलगी लग्नाला आली. म्हणजे मग आमचा मुलगा तुम्हाला दाखवायला आलो तर तुमची मुलगी पाहायला आलो. असं का? हो. झाली सोयरीक तर झाली. मुलाची आई म्हटली. मुलीच्या आईने चहा पाणी केलं. मुलगीची आई जरा ओहर होती. सध्या कलियुगात मुलीची आई आहेत ना, जमिनीहून चलत नाही, अशा आभाळातून निघाल्या. पोरी बी मग तशाच निघात्यात महाराज. इंदुरीकर ओवाच त्यांना जाऊन विचार. हे आपलं कामच नाही सांगायचं महाराज. आणि मग मुलीच्या आईने जरा मुलाच्या आईची खिल्ली उडवली. मुलीच्या आईने म्हणजे मला मुलाचा जरा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. शिक्षण किती झालं तुमचं? मुलगा, माझं शिक्षण BA. मुलीच्या आईने जरा खिल्ली उडवली. BA म्हणजे 2च अक्षर शिकला, BA. आणि ती उलट्या क्रमाने. क्रम ABCD असा आहे ना. BA 2च अक्षर शिकला, ती उलट्या क्रमाने. मुलीच्या आईने मुलाची खिल्ली उडवली. शेरा 1.25 शेर भेटतो बा. मुलाच्या बी आईने ठरवलं यांची तर पोरगी करायची नाही, पण हिची बी खिल्ली उडवायची.
शेरा सवा शेर, कठीणाशी बळ जोडा. काठीण्य धरणाऱ्याच्या बळाला जोडा लागणार म्हणजे लागणार. मुलाच्या आईने विचारलं, मुलगी तुमची कशी आहे? म्हणजे घरी नाही. मग कशी सांगा तर? आमची मुलगी लाखात एक, सशासारखी पांढरी शुभ्र आहे, हरणीसारखी चपळ आहे, हत्तीसारखी दक्ष आहे, सिंहासारखी गंभीर आहे. मुलाची आई म्हणजे हो 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 हो, एखादा तरी माणसाचा गुण आहे का नाही? सगळे चित्राबाचेच गुण आहेत म्हणल्या, सगळे जनावरांचेच गुण आहेत, माणसाचा गुण नाही की एखादा तरी? उठा म्हणले, आपल्याची पोरगीच नको. याला माझ्या कठीणाशी बळ जोडा. शेरा सवा शेर भेटतो माऊली. असं आहे. एका वर्गात 50च मुली होत्या, 50च मुलं होती आणि 15 जूनला शाळा उघडली. शिक्षक आले, नमस्कार मुलांनो, आज पहिला दिवस आहे, आज काय शिकवणार नाही. पहिली गोष्ट, आपला वर्ग व्यवस्थित वर्षभर चालावा म्हणून कोणीतरी मॉनिटर केला पाहिजे. कोण मॉनिटर करायचा? मुली 50, मुलगा 50. बोला, मुलीतला करायचा का मुलातला? आता काय समान हक्क आहे. मग मुली म्हणल्या मुलगीच मॉनिटर झाली पाहिजे. मुलं म्हणले नाही नाही, मुलगाच झाला पाहिजे. आहे गोंधळ. मास्तर म्हणले थांबा थांबा थांबा, आपण निवडणूक करू म्हणले. मुलगी ज्याला जास्त मतं पडतील तो मॉनिटर. सगळ्या मुली एक झाल्या. हे बघा, आपली एकच मुलगी उभी करा, 2 मुली उभी राहतील, एक मुलगा उभा राहील, मुलगा निवडून येईल, वर्षभर पोरांचं ऐकावं लागल. मग एकच मुलगी उभी करा, आपली मुलगी मॉनिटर होईल. सगळ्या मुली एक झाली, एकच मुलगी उभी केली. मग पोरातही 2-4 गट होती. सगळे पोरं एकत्र, अरे बायांचं ऐकायचं का? मग आपलं एकच पोर उभं करा, मग एकच मुलगा, पोरींचं ऐकावं लागलं वर्षभर. सगळे मुलं एक झाले, मुलांनी एकच मुलगा उभा केला. दुसरा अर्जच आला नाही. मुली, मास्तर म्हणले मुली 50, मुलं 50, मुलगा एकच उभा राहिला, मुलगी एक. आता कसं व्हायचं? अवघडच आहे. झालं, निवडणूक झाली, मतदान झालं, मतमोजणी झाली. मुलीला 2 मतं जास्त पडले महाराज. मुलगी निवडून आली. कसं काय? तुम्ही म्हणाल मुलं तर 50च होते. मुलं 50 होते, पण मुलांची 2 मतं फुटली. कस काय फुटली ते मी कीर्तन झाल्यावर सांगतो, आता नाही सांगत. इथं सांगायचा विषय नाही येतो. 2 मतं फुटली. फुटल्यावर आता ते पडला तो मुलगा. झालं, त्या दिवशीचा वर्ग सुटला. निवडून आलेल्या मुली बिली हे आनंदात हसत खिदळत चालल्या होत्या. पडलेला मुलगा, ते काय शोकमोह मनात धरायचं नाही, त्याने आपल्या सायकलवर टांग टाकली, ते निघाला. नेमकं शाळेच्या पुढं ना कुंभार वाडा होता. काही कुंभाराची गाढवं सायंकाळची वेळी वाड्यात चालली होती. मुलींच्या आडून पुढून गाढवं आली, त्याला काही ती दिसली नाही. ती मुलींना ओव्हरटेक करायला गेला आणि गाढवं आडवं आलं. ब्रेक लावता लावता सायकलातून तो पडला आणि गाढवाच्या पायावर पडला. आता मुलीने हात देऊन त्याला उचलला पाहिजे का नाही? बरं, नका का मदत करीन आपण, निदान खपल्याचं नाही काढल्या पाहिजे. निवडून आलेली अशी त्वऱ्यात चालली होती, जणू काय व्हिक्टोरिया राणी चालली महाराज. तिने हात तर दिला नाही, पण मुलाचीच खिल्ली उडवली. सचिन, दादाच्या पाया पडतो. म्हणजे गाढवाच्या पायावर पडला होता तो. तो बी शेरा सवा शेर होता. तो म्हणला हो वहिनी, दादाच्याच पाया पडतो. तिने त्याला गाढवाचा भाऊ केलं, तर त्याने तिला गाढवाचं सौभाग्यवतीच केलं मला. याला माझं कठीणाशी बळ जोडा. त्यापेक्षा नम्र पिढा देखेना लीन, नीचपण बरवे देवा, नचले कोणाचाही दावा किंवा हेवा. दृष्टांत खूप गोड दिलाय. महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे राहती, असा पाठे. पुरे मातली आ नदी, लव्हाळा नांदे जीवन संधी, वृक्ष उन्मळोनी भेदी, तो कधी भंगेना विठ्ठल. संपला माझा विषय माऊली. एकादशी व्रत बरव आहे, लिंता धरणं बरव आहे, तसं संतांचा समागम करणं बरव आहे. तुकोबार आहे अभंगाच्या
श्रीरंग मला तर समज ध्यानात नाही आली बा. असो, आमचा पक्ष तुमच्यात विलीन करून घ्या. ऐका, बरवी गोष्ट सांगतात. एकादशी व्रत धरणं बरवी गोष्ट आहे, लिंता धरणं बरवी गोष्ट आहे, तसा वैष्णवांचा संग करणं बरवी गोष्ट आहे. कधी ध्यानात धरा, संग संतांचा करिता बरवा, करिता बरवा, उत्तमोत्तम कीर्तीचा ठेवा, कीर्तीचा ठेवा, पंथ तो सुपंथे चालावा, सुपंथे चालावा, उगवा वासनाली गाड, आहा आहा रे भाई, आहा आहा रे भाई. महादेव दर्यातली दिंडी असो. कावडी म्हणायची नाही, मग म्हणायच्या कुठं. ऐका, बरवा वैष्णवांचा संघ. पाटाचं पाणी माळ्याच्या मळ्यामध्ये जातं. असो, तर गेल्यावर ते पाणी जर उसाच्या वाफ्याला गेलं तर त्या पाण्याचं रूपांतर गोड रसात होतं. तेच पाणी जर मिरचीच्या वाफ्याला गेलं तर त्याचं रूपांतर तिखटात होतं. तेच पाणी जर लसणाच्या वाफ्याला गेलं तर दुर्गंध येतो. आणि तेच पाणी जर गांजाच्या वाफ्याला गेलं तर आपल्याचं नादात. मग पाण्याने ठरवायचं कोणाच्या वाफ्याला जायचं. तसं आपलं जीवन आहे पाण्यासारखं आहे. उगा कोण्या भंगाराच्या संगतीत बसण्यात मजा नाही. वैष्णवाचा संघ बरवा, वैष्णवांचा संघ. आपल्या श्रीगोंदा तालुक्यात देवदैठण म्हणून गाव आहे. माझ्यापेक्षा आदरणीय गोविंद महाराजांना ते माहिती, तिथलं चरित्र. तिथं निंबराज महाराज, निंब सेवेला सतेज, यास्तव नाव निंबराज. देव निंबराज महाराजांचं कीर्तन सुरू झालं, देव खांद्यावर उभा राहायचे निंबराज महाराजाच्या. आणि मोराचा मोर पखांचा पंखा करायचे आणि त्यांना कीर्तनात हवा घालायचे महाराज. निंबयाच्या स्कंधावरी चिमणा ठाण उभा हरी, मोर कुंच द्वयधरी, तयावरी ढाळी तसे. निंबराज महाराज देवदैठण कधी जर चालले शिरूरला तर देवदैठणला त्यांची संजीवन समाधी दर्शन घ्या बरं का महाराज. ते पांडुरंगाला दंडवत घालीत निघाले. बुवा आमचं वाडवडिलाचं आडनाव दंडवत आहे, पण कधी देवाला दंडवत घातलं नाही. मग ते दंडवत घालीत निघाले. 1.5 महिना लागला त्यांना जवळजवळ पंढरपूरला जायला. येरवळीच निघाले ते. वैशाखाच्या शेवटी निघाले. मग ज्येष्ठ गेला आणि आषाढात 15 दिवसांनी पंढरपूरच्या जवळ गुरसाळ म्हणून गावे. गुरसाळ्याला आले. त्यांच्याबरोबर काही मंडळी होती, 100-125. ते 100-125 माणसं होती, पण निंबराज महाराजाबरोबर होती. त्यांना वैष्णवांचा संघ लाभल्यामुळं हे पंढरपूरला चालले होते. तर गुरसाळ्याला देव त्यांना होऊन आडवा भेटायला आला. येतो सामोरा श्रीरंग. गुरसाळ्याला निंबराज महाराजाला देव येऊन भेटले. निंबराज कुठं? म्हणजे वारीला. असं नाही, वारीला येत असताना माणसाने पताका घेऊन आलं पाहिजे. हो म्हणले, देव पताका आणली नाही, मी तुम्हाला पताका देतो. आणि मग देवाने त्यांना पताका दिलेली. त्यांच्या पिवळ्या पताका आहेत बरं का महाराज. निंबराज महाराजाची पिवळी पताका, वास्कर महाराजाच्या दिंडीत एक पांढरी पताका, आणि आपल्या मग काऊच्या पताका. काय जे झेंडे द्या सोडून ऐका, पिवळी पताका आहे. निंबराज महाराजामुळं सगळ्यांना दर्शन झालं. येतो सामोरा श्रीरंग, बरवा वैष्णवांचा संघ. येतो सामोरा श्रीरंग. वारी करत असताना त्यांच्या बरोबर जावं. चालेले न वाटे. गावोनी आता लांबवत नाही, उशीर झालाय. काही माणसं उशीर आलेत. नाही कीर्तन हाती लागलं तर निदान 2 घास तरी हाती लागले पाहिजे. आणि म्हणून चालेले न वाटे, गावोनिया जाता वाटे. वैष्णवाच्या संगतीत गेलं का भजन चांगलं घडतं. माऊली ज्ञानोबाऱ्या सोहळ्यात महिना वारकऱ्याची दिंडी आहेत बरं का. आमची परकळेच दिंडी महिना वारकऱ्याची. तुम्ही रामभाऊ जवळून पाहिजे, लय गरम गाथापाठ रामभाऊचा. रथापुढं कारभाऱ्याची दिंडी महिना वारकऱ्याची. रोकडवा दादा महिना नियमाचं भजन. रथामाग 20 नंबर दिंडी आत्र्यांची, धोंडोपंत दादा आत्रे, लय थाट भजन महाराज. 1,500 टाळकऱ्याचं भजन. माऊलीच्या सोहळ्यात येणं फक्त कडानी चालायचं महाराज. असं ऐकायला भेटत आहे. नाविन्यपूर्ण ऐकायला भेटतंय. भजन करत गेलं पाहिजे. चालेले न वाटे, गावोनिया जाता वाटे. गावोनिया वाटे जाता, चालिले न वाटे. वाट चालीला जर पाय दुखत असतील तर समजून घ्यायचं गडी भजन करीत नाही. भजन करण्याचं पाय दुखत नाही ना, अंग दुखत नाही, काहीच दुखत नाही. भजन कळलं पाहिजे महाराज. गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात
जाऊ द्या, लांब होत नाही. भजन करत गेलं पाहिजे. भजन करत जर गेलं चालल्यासारखं वाटत नाही. माऊली आम्हाला रान पुरत नाही हो. सकाळच्या 7 ओळी, 4 वासदेव, 1 जोगी, 4 आंधळे पांगळे, 6 गवळणी, एवढं म्हणता म्हणता दुपारचा ठेपा येतो बाळा. दुपारचं जेवलं का की 2 पत्रिका, 2 नाट, 2 समाध्या, 2 तीर्थवळे, 2 बाळक्रीडा, 2 हरिपाठ, आली संध्याकाळ. काही महाराज रानाची माहिती पाहिजे. ह्या रानात किती भजन बसते रब्बर सारखं. कधी कधी भजन लांबवायचं, कधी कधी आखडायचं. रूपाची ओळ कधी कधी आम्ही ठाईत म्हणतो. तरडगाववरून फलटणला निघालं का रान मोठं आहे, मग ठाई धरायची महाराज. नॉनस्टॉप 12 ठाई, 11 ठाईचे चाली म्हणायचे. सगळ्या 7 मात्र्यातल्या 1 राग डबल येणार नाही, बरोबर 12 राग म्हणायचे महाराज. नॉनस्टॉप म्हणायचे. पकवायचे मध्येच म्हणायचं नाही आईस्क्रीम काय, आईस्क्रीम नाही, पावडर सुद्धा लावायचं नाही मध्ये आधी. नॉनस्टॉप वढून वाजवायचं. हा, वढून वाजवायचं, नॉनस्टॉप होणार महाराज. तरडगावातून फलटण ठाईत म्हणायचे. सगळ्या लांबवायचं भजन, रब्बर सारखं लांबवायचं. पण तेच जर बरडवरून याला चाललो मांडवीचे आपल्या साधुबाच्या वड्यावर, तर त्या दिवशी दुपारून कावडी राहत्यात. मग आखडतं घ्यायचं महाराज. रानाची माहिती पाहिजे, कोण्या रानात किती. काही दिंड्या दिवस मावळता, उठा पांडुरंगा आता दर्शन. काही दिंड्यात सकाळीच वाकून टाक साडा, रडू नको बाळा मी पाण्याला येऊच नको, पाण्याला गेले येऊच नको माग. अरे गाथ्यातलं म्हणा रे बाबा. एका जनार्दनी फारण गोकुळची हवा थंडगार. अरे त्याला काय जुळत आहे का ते? ऋतू काळाला तरी जुळत आहे का ते? असो. आणि काही म्हणण्यात मजा नाही गाड्या. एका जनार्दनी म्हणे मीराबाईन दासी जनी लागे नाम्याच्या पायी, गवळण कोणाची? महाविकास आघाडीची. सगळे पक्ष त्याच्यात आलेत महाराज. आणि म्हणून शास्त्रातलं म्हणावं, दिंडीत भोजन पाहून जाण्यापेक्षा भजन पाहून जावं महाराज. अरे आमच्या कारभाऱ्याची दिंडी आहे, कडानी चालाव महाराज, भजन ऐकत चालाव कारभाऱ्याची दिंडीत. आमच्या परकळ्यात दिंडीत भजन पण नाही बरं महाराज. आणि त्या परकळ्याचं सौभाग्य असं आहे, पहिलं शंकर दादा गेलं का कोंडीबा आला, कोंडीबा गेलं नाही तर रामभाऊ आले, रामभाऊ गेले नाही तर आम्ही आलो. भजन बनत होते. परकळ्याचं भाग्यच असं आहे, तिथं एक गेला का एक हिरोर पीर भेटतोच त्यांना महाराज. त्या परकळ्याचं भाग्यच चांगलं आहे महाराज. बारामतीतलं असो तर सांगायचा भाग असा आहे, पवार उभे आहेत बुवा, असं जपून बोललं पाहिजे. आणि म्हणून बरवा वैष्णवांचा चालिले न वाटे, गावनिया जाता वाटे. बरवा वैष्णवांचा संघ. पहिला फळ सांगितलं, येतो सामोरा श्रीरंग. पहिलं फळ चालिले न वाटे. दुसरं फळ नाही भयाड. तिसरं फळ वैष्णवाच्या संगतीत भय निर्माण होत नाही. कोणतं भय? वैषम्याचं भय. वैषम्य म्हणजे विषमता. सध्या विषमतेचं खूप धुमाकूळ झालंय. माझ्यापेक्षा यांचा संबंध जास्त येतो खाली. खाली विषमता खूप वाढली. आपल्याच जातीचा पखवाजा पाहिजे, आपल्याच जातीचा कीर्तनकार सप्त्यात आणायचा, आपल्याच जातीचा गायक, आपल्याच जातीचा मंडप, आपल्याच जातीचा आचारी. आणि मग अभंग कशाला म्हणायचं? यातायाती धर्म नाही विष्णुदासा. सध्या वैषम्यता वाढली. पण ही विषमता जर संपवायची असेल तर वैष्णवाच्या संगतीत या, माऊली सोहळ्यात या. विषमता दिसणार नाही. 18 पगड जाती एका दिंडीत चालत यात, एका तंबूत झोपत यात, एका पंक्तीला जेवत यात. पण कोणालाच कोणाची जातही आठवत नाही, पक्षही आठवत नाही. वैषम्य संपलं महाराज. वा. नाही भयाड काही विषमाचे जड हे फळे. आणि तुका म्हणे भक्ती सुखरूप आदी अंती. आदी अंती सुखरूप असलेलं भक्ती साधन वैष्णवांच्या संगतीतच घडतं. आणि म्हणून बरवा वैष्णवांचा संघ, येतो सामोरा श्रीरंग. असे कोण वैष्णव? महावैष्णव ज्ञानोबरायांच्याच नावाने अलंकृत असलेले आदरणीय माऊली काका सुडके यांच्या संगतीत आपण कार्तिकी वारीला, यांच्या संगतीत आपण पैठण वारीला चाललात तर हा वैष्णवाचा संघ तुम्हाला नक्की बरवा ठरेल. आणि ठरावा अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना. विठोबा पुंडरीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव अपार कुमाई अपार कुमाई अपार कुमाई पुंडरीक वरदा हरी विठ्ठल Hare
ओंकार कुमाई 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 विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार विठोबार कुमाई तुकाराम 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 कुंडले कवरा हरि कुंडली बरवा वैष्णवांचा संग येतो सामोरा श्रीराम तुका म्हणे भक्ती स्वरूप आदी आरती बरवा वैष्णवाचा संग येतो सामोरा श्रीराम विठ्ठल जय जय विठ्ठल कुंडले कवरदा हरि विठ्ठल जय जय श्री ज्ञानदेव तुकाराम कुंडली कवरदा हरि श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल बोललेले पुरे वेळे वाकुड उत्तर महाराज नाही विचारला द्विकार म्हणे ज्ञानेश्वरा राखा तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैसे